नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा अभयातची हे विश्व जगावे अभयातची हे विश्व जगावे प्रसन्न व्हावे जन हे आघवे प्रसन्न व्हावे जन हे आघवे कश्मळ सारे दूर करा चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा परमार्ग हे जीवन व्हावे परमार्ग हे जीवन व्हावे मंगल मंगल हृदयावे मंगल मंगल हृदयावे परम प्रीती यावी घरा चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा परज्ञानाचे करण्यामंथन परज्ञानाचे करण्यामंथन अंतरात हो तुझेची चिंतन अंतरात हो तुझेची चिंतन भक्तीने उद्धार करा चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय दंडवत अनंत ब्रह्मांड नायक भगवान श्री चक्रधरप्रभू महाराजांनी स्वामींचा जो महिमा सांगितलेला आहे त्याच्यावर आपण या ठिकाणी प्रत्येक सत्रामध्ये दत्तात्रेय महाराजांचं वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत विशेषता जाणून घेणार आहोत जी इतर अवतारापेक्षा वेगळी आहे भृगु ऋषीने दत्तात्रेय महाराजांचं वर्णन करताना त्यांना जगद्गुरु तर म्हटलं नमो श्री गुरुदत्तम दत्तदेवम जगद्गुरु दत्तात्रेय महाराजांना फक्त आपलाच संप्रदाय गुरु मानतो असं नाही तर दत्तात्रेय महाराजांना अनेक संप्रदायांनी गुरु मानलेला आहे तो गोसावी पंथ असेल श्रीपाद वल्लभ असेल स्वामी समर्थ असतील नाथ पंथ असतील अनेक असे कितीतरी पंथ आहे की जे दत्तात्रेय महाराजांना आदिगुरु संबोधतात आमचे मूळ गुरु आहे स्वामीने सुद्धा या महाराष्ट्रात आदिकार म्हटलेला आहे का दत्तात्रेय महाराज हा एक खूप मोठा स्रोत आहे म्हणजे दत्तात्रेय महाराजांचा संबंध हा उपनिषदाशी आहे उपनिषद म्हणतात की कोणतंही तत्वज्ञान जर तुम्ही लिहिलं तुम्ही जर समजा काही माहिती लिहिली माहिती म्हटल्यापेक्षा काहीतरी तुम्ही एखादं तात्विक बोलून राहिले तत्वज्ञान हा फार क्लिष्ट विषय असतो लक्षात ठेवा तत्वज्ञान ज्याला फिलॉसॉफी म्हणतात इंग्रजीमध्ये हा विषय क्लिष्ट आहे कोणी हा विषय घेत नाही लवकर कारण तत्वज्ञान आहेच तसं जगाच्या पाठीवर 3 वाद आहेत वाद म्हणजे हे भांडण नाही वाद म्हणजे मतभेद तर 3 मोठे वाद आहेत म्हणे भेदवाद अभेदवाद आणि कर्मवाद तर भेदवादालाच आपण द्वैतवाद म्हणतो जे आपण आहोत आणि अभेदवादाला अद्वैतवाद म्हणतात त्यालाच ब्रह्मवाद असाही शब्द आहे 3 नाव आहेत अभेदवाद अद्वैतवाद आणि ब्रह्मवाद आणि आपल्याला आपण द्वैतवाद म्हणतो याला किंवा मग याला भेदवाद म्हणतात 2 नाव आहेत आणि कर्मवादाला मात्र एकच नाव आहे कर्मवाद तसे 3 वाद आहे कृष्ण महाराज सुद्धा म्हणतात की त्या विद्वानांच्या म्हणे चर्चेमधला वाद मी आहे प्रवदता म्हणजे वाद हा म्हणजे त्याच्यामधला मी वाद मी आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य की याला आपण धिक्कारू शकत नाही हा आपण द्वैतवादी आहो आपल्या देवाने द्वैताचं प्रतिपादन केलं आपल्याला तत्वज्ञान सांगितलं ते द्वैतामध्ये आहे तर आपण द्वैतवादीच आहोत यात शंका नाही आहे काही परंतु त्या द्वैताला
खंडन करणारं अद्वैत किंवा त्या अद्वैताला खंडन करणारं द्वैत हे बी काही कमी नाही आहे. आपल्या चरित्रामध्ये एक लीळा आहे नागदेवचार्यांची, की स्वामी म्हणतात की जा भिक्षेला जा, आणि भिक्षा कोण आली ती कधी जेवण करून येत होते. येत असताना माईमभट्टासमोर बसले आणि स्वामी त्यांना म्हणतात की ते दोघं जण येऊन राहिलेले आहे. ते दोघं जण काय करायला, त्यांना स्थिती दिली स्वामीने. स्थितीच्या भरात ते काय करतात की ते असं पात्र हाताला असं फिरून राहिले, असं असं असं. हे पात्र जे असते ना, ही अशी एखादी घनगडी असली, तुम्ही हातावर घ्या ना, अशी फिरवा, फिरते ती बरोबर अशी अशी. मग स्वामींनी त्यांना विचारलं की का हो, हे जे असं आहे, हे जे फिरून राहिलेलं आहे, हे तुम्ही हातावर, तर हे आधार की निराधार? म्हणजे सुदर्शन फिरून राहिले किंवा ते ती जी तबकडी फिरून राहिली त्या नागदेवाचार्यांच्या नाथोबाच्या हातावर, त्याला आधार की निराधार? आता माईमभट्ट विचारात पडले की काय म्हणावं, कारण त्याला जास्त आधार, त्याला थोडासा आधार पाहिजे. एरवी ते निराधारच फिरणार, कारण ते किती टेक एवढं फक्त टेकलेलं असते, फक्त एवढ्या ह्याच्यावर टेकलेलं असते ते, त्याच्यावरच सर्व काही बॅलन्स असते त्याचं. एवढ्याच्या तुमची एवढी मोठी तुमची गाडी असेल किंवा टू व्हीलर जर असेल, त्याच्या चाकामध्ये फुल हवा जर भरली ना, तर खाली ते चाक फक्त 1 ते 1.5 इंच टेकलेलं असते, फक्त फक्त 1.5 इंच. टू व्हीलरचं चाक फक्त 1 ते 1.5 इंच. गाडीचं किती वेट राहते, त्याच्यावर तुम्ही टिबल शीट बसता, चौबल शीट बसता, पण एवढंसं बॅलन्स असते, लक्षात ठेवा. म्हणून ॲट ए टाइम जर दोन्ही चाकाखाली एकदा जर दगड आला, तर टू व्हीलरला किती चांगला चालवणार पडते, कारण बॅलन्स चालला ते गाडीचं. तर सांगायचं तात्पर्य की तो एवढा आधार त्याच्यावर किती मोठं चालते. 4 जणांचं, 3 जण जर बसले तर त्यांचं सरासरी 50 1.5 क्विंटल ते वजन धरा आणि गाडीचं तेवढं धरा. म्हणजे 3 क्विंटल वजन चाललं तुमचं एवढ्याशा याच्यावर. तसं ते भांड तर फिरून राहिलं. माईमभट्टाला प्रश्न पडला काय सांगावं. माईमभट्ट मोठे हुशार, ते स्वामी म्हणतात, जी एक आधार एर अवघे निराधार. म्हणजे त्यांनी सांगितलं एक आधार चालू आहे कशा तरी, पण बाकी निराधार फिरून राहिलेलं आहे म्हणे सगळं. सांगता ऐसे होय यावरी उघाणी प्रवर्तली. मग मग ते नागदेवचार्य आले, नागदेवचार्य बसले, बसले, माईमभट्ट समोर आहे. स्वामी म्हणतात काही का झाले ती, म्हणजे तृप्त झाले का तुम्ही, भिक्षांना खाऊन आले तर पोट भरलं का तुमचं? तर ते स्थिती दिली होती स्वामीनी. ते म्हणतात जी मी नाही, चराचर विश्व झाले, सगळं विश्वच तृप्त झालं. स्वामी हे कसं काय? आता बघा, हे बा, हा अद्वैतवादही काहीतरी आहे, हे स्वामीला दाखवून द्यायचं आहे. असं नका म्हणू की आपलंच हे आहे. स्वामीला मान्य द्वैतवाद आहे, द्वैतवाद खरा आहे. शेवटी जीवन परमेश्वर हे अलिप्त आहेत. प्राप्तीच्या ठिकाणीही जीव जो आहे तो परमेश्वरासाठी, तो जीव आहे, परमेश्वर तो परमेश्वर आहे, फक्त आनंदाच्या अर्थाने. म्हणून आपल्या पुरोहित देतात की जीवही ईश्वर होतो म्हणे, फक्त आनंदाच्या अर्थाने. मग जीव तो कधी ईश्वर होईना, कधीच होऊ शकत नाही. त्याचं म्हणणं आहे की परमेश्वर स्वरूपी गेला की झाला तो परमात्मा, पण तसं नाही. तर इथं म्हणे स्वामींनी त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. तो म्हणतात नागदेवाचार्यांची मग चर्चा व्हायची, नागदेवचार्य त्याच्यावर अद्वैतवाद मांडत होते, स्वामी स्वतः द्वैतवादानं खंडन करत होते. पण नागदेवचार्यांनी जर कधी अद्वैतवादाचा सिद्धांत मांडला, त्यांचे बी सिद्धांत आहे, आपलं महावाक्य 9 श्लोकाचं आहे की 9 सूत्र आहे आपले, तर त्यांचे म्हणे 5 सूत्र आहेत म्हणे अभेदवादाचे. खलु इदम ब्रह्म, ब्रह्म सत्य जगत मिथ्य, म्हणजे ब्रह्म खरा आहे, बाकी सर्व खोटं आहे. आणि खलु इदम ब्रह्म म्हणजे खल निश्चयसी विद विस्तारेसी, ब्रह्मच विस्तारलेलं आहे, सगळं सगळं ब्रह्म आहे. ब्रह्मार्पणे ब्रह्माग्नो ब्रह्मणा होतम ब्रह्मयोते न गंतेव, गीते विश्वका ब्रह्मार्पण ब्रह्माग्नो, म्हणजे सगळं ब्रह्म आहे त्याच्यात. आणि ब्रह्मसत्य जगत मिथ्य, एकम त्वा द्वितीय नास्ती, जगात तू एकच आहे, दुसरा कोणीच नाही त्याच्यात. अशी त्याची सूत्र आहेत म्हणे. खलुइदम ब्रह्म, ब्रह्म जगत नित्य, एकम त्वा द्वितीय नास्ते, आणि अजून असे 2 काही सूत्र आहेत. तर अशी त्यांची ते 5 सूत्रावर त्यांचं हे आहे म्हणे खरं. तर त्याच्यामुळे काय झालं, वाद सुरू झाला. तर नागदेवाचार्यांच्या शंकेचं समाधान स्वामी करतात द्वैतवादानं. त्या द्वैतवादाला नागदेवाचार्य आक्षेप करतात. मग स्वामी परत त्याचं हे करतात, तो वाद जो आहे तो परिहार करतात. तर म्हणे असं चालू होतं म्हणे सतत. तर माईमभट्टाला सुद्धा आश्चर्य वाटत होतं की बाबा स्वामीने जर आता एवढा मोठा सिद्धांत मांडला तर नागदेवाचार्य कसं खंडन करतील, आणि नागदेवाचार्याने सिद्धांत मांडला तर स्वामी काय सांगतील. पण म्हणे चालूच होती म्हणे. तर ती चर्चा चालू असताना स्वामी माईमभट्टाकडे पाहिलं. माईमभट्टाला म्हणतात, काही शास्त्र सुद्धा बोलून राहिला की झाडकवी म्हणजे गावठी कवी असतात ना, कुकडे भजन करतात, त्याला तारतम्य नसते काही, तसा काहीतरी निराधार बोलून राहिला की आधार आहे काहीतरी. तर म्हणे नाही जीजी. तर तेव्हा तो काय म्हणतो, माईमभट्टाच्या मुखातले शब्द किती सुंदर आहेत माहिती आहे काय, जीजी सिद्धांत मांडताना शंकराचार्याच्या मुखातून काही श्रुती राहून गेल्या असतील, ते भट बोलत असतील. म्हणजे
शंकराचार्यानं अद्वैताची प्रतिष्ठा केली तर त्याच्या मुखातून काही श्रुती राहून गेल्या असतील, ते भट बोलत असतील. म्हणजे माईम भट्टाला सुद्धा कळलं की नागदेचार्य साधारण नाही आहे. अर्थात नागदेचार्यांचा काही त्या अद्वैतावर पकड होती की असं काही, ते स्वामींची स्थिती आहे सगळी, ते सगळं स्वामींच्या याच्यावर आहे सगळं. परंतु वाद म्हणजे विद्वानांच्या वादामधला मी आहे, वाद हे कृष्ण महाराज म्हणतात ते बरोबर आहे, कारण तो वाद शेवटी जागतिक पातळीवर आहे. त्याच्यासाठी प्रत्येकजण आपले वाद मत हे करते आणि हे जसा वाढवला तसा होऊ शकते, कारण प्रमाण भेटतेच, प्रमाण आहे त्याच्यात. तुम्ही जर चरित्र वाचत असाल तर अदंडीनाथाची, त्या राणीनं अदंडीनाथाला चर्चेला बोलावलं आणि तिकून तो ते जैनांचे गुरु ते चर्चा करतात. तर बघा, दोघांची चर्चा सुरू झाली म्हणे तर त्यात निरुत्तर कोणीच होत नव्हतं. मग शेवटी ते काय म्हणतात, आता जाऊ द्या हा सगळा वाघजाळ म्हणे, जे तुका जेथ नेजे तेथ जायचे, म्हणजे जे जिकडे नेला तिकडे जाते, तर तुम्ही काय करा, तुम्ही आम्ही सामर्थ्य झुंजू. आता आम्ही म्हणून मग ते म्हणतात, मग काय तुमचं काय सामर्थ्य, तर ते म्हणतात आमची कुपी स्वर्गात जाईन, स्वर्ग अमृत आणेल. तर ते म्हणजे तुम्ही काय, तर मग याने चप्पल, पायातली चप्पल काढली, ते हस्तिदंत चप्पल नाही आहे, ती हत्तीच्या दातापासून बनवलेली खडावा आहे. म्हणजे उचलो गुची पसंत, म्हणजे आपण साध्या चपला घालतो चांबड्याच्या याच्या त्याच्या, तर त्या संन्यासी, मोठमोठे संन्यासी किंवा जे हे आहेत प्रतिष्ठित, ते म्हणे त्या याची हे घालतात. किंवा ती राजकुमारी जी असते तिच्या पायामध्ये बी त्या हस्तिदंताची खडाव असते म्हणे, कारण ती राजाची राजकुमारी आहे म्हणून. तिच्यात पाऊवत असा प्रयोग आहे आपला लक्षणस्थळामध्ये. तर पाऊ म्हणजे ती पायामधली जी आहे ती हस्तिदंताची. त्यावेळेस म्हणजे आता समजा आपल्या डोक्यामध्ये आता उवा नाही, डोक्यात उवा आहे काय, नाही ना, म्हणजे आता लय सुधारणा झाल्या बरं. नाही तर पूर्वी डोक्यामध्ये उवा राहत होत्या. आणि ऊला प्रमाण म्हणजे दोन्ही चरित्र आहेत, गोविंदप्रभू चरित्र आणि चक्रधर स्वामी चरित्र, म्हणजे साधारण ऊ नाही आहे बरं. ऊला साधारण समजू नका, ते स्वामींच्या चरित्रात आलेली आहे आणि स्वामीच्या मानीवर जाऊन बसली ती जालन्याला. स्वामी देखील के बिडार लावली, इला पट्टी लावायला कुठे मंदिरात जागा नाही दिसली, इथंच लावली. तर के बिडार घेतली असे, तर तिथं म्हणे स्वामींच्या मानेरू निघाली. आणि रिद्धपूरला मला वाटतं उमायसा नावाची एक बाई आहे, ती तिच्या मुलीच्या डोक्यातले उवा पाहत होती. तर स्वामी गेले, आवामीले जाय लवकर खायला द्या, भूक लागली. ते म्हणे, रावळ आताच उवा पाहायला बसली, थोडं 2 मिनिट बसा ना, काय एवढी गडबड आहे तुमच्या मागं, काय काम आहे. सांगता, अरे मला ते उद्धार हा, ते करा उद्धार, तुम्ही पण बसा म्हणे इथं. म्हणून मग ती ऊ काढते रावळांच्या हातात देते म्हणे. तर मग रावळ काय करतात माहिती आहे काय, आता ते रावळाच्या हातात दिल्या, रावळ तिला हातात घेतात आणि पाहतात. आता येले सगळं ऑनलाईन दिसते, तर मग हे पाहतात हिची कणव किती आहे. आता बघा, आपल्याला वाटतं की श्रीप्रभू खेळ करतात, पण श्रीप्रभू खेळ नाही करत. ते काय करतात माहिती आहे का, त्या ऊला पाहतात. आता समजा याच्यात जर तिची कणव खूप असेल, म्हणजे समजा 80% जर कणव असेल, तर मग हिला उतटण्याच्या लीळेला पाठवतात. कारण टीकाकार म्हणतात, अवघ्या लीळा उतटणे थोर. उतटण्याची लीळा सर्वात मोठी आहे म्हणतात. उतटणे म्हणजे पुढच्या व्यक्तीला, जीवाला परमेश्वर मारून टाकतात, ही सर्वात मोठी लीळा आहे म्हणे. तुम्ही म्हणता हे तर चुकीची झाली, नाही. ज्यालाही उतटतात त्याचा प्रस्तुत असंताचा लेप नासते. म्हणजे ऊच प्रत्येक जे आयुष्य असेल पुढे 10-15 दिवसाचं, महिन्याचं, काय छोटा जीव आहे तो, ते आयुष्य संपून जाते. त्यानं ती अनंत वेळ ऊच्या योनीत जावं आणि मरावं, तर ते निघताना जे दुःख होते उतटण्याचं, तेही नासते. नित्य नरकाची चालही नासते आणि चिज्जळ फळ मिळते. एवढे सर्वात जास्त फायदे उतटण्याच्या लीळेने होतात म्हणे. म्हणून टीकाकार म्हणतात, अवघ्या लीळा उतटणे थोर. आणि दत्तात्रय महाराजांनी पारध्याचं वेशन स्वीकारलेलं आहे बघा, कारण पारध्यामध्ये उतटणं चालते. म्हणून अवघ्या लीळा उतटणे थोर म्हणे, उतटणे जास्त करतात. म्हणून इतर अवतारांपेक्षा उतटण्याची लीळा दत्तात्रय महाराज सर्वात जास्त करतात. कारण 2 वेळ उल्लेख आलेला आहे. अलर्काला भेटलेली मातंग वेशात, तेव्हा त्या कावडमध्ये मांस आहे आणि मूर्ती लवतू जात होती, असं चरित्रामध्ये शब्द आहे. आणि इकडे पारधी वेशामध्ये भेट दिली परशुरामाला, त्यावेळेस सगळं पारध्याचं साहित्य आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की उतटण्याची लीळा करतात दत्तात्रय महाराज जास्त प्रमाणामध्ये. आणि म्हणून अवघ्या लीळा उतटणे थोर. तर प्रस्तुत जीवाला जर उतटलं, त्याचा प्रस्तुत असंताचा लेप लागते, तत्साध्या ते अनंत जन्मामध्ये होणारे उतटीचा दुःख चुकते आणि त्याला चिज्जळ फळही मिळते म्हणे, आणि नित्य नरकाचं बीजही नसते. म्हणून अवघ्या लीळा उतटणे थोर. म्हणजे थोडंसं तिकडे ठेवा, जास्त मिळाले तिकडे बाजू, तिकडे हे करून घ्या. तर अशा पद्धतीमध्ये सांगायचं तात्पर्य की ते जे उतटण्याची लीळा सर्वात मोठी असल्यामुळे परमेश्वर ते करतात. तर मग आता श्रीप्रभू काय करतात म्हणजे का, त्या ऊला पाहतात, तर तिची जर कणव जास्त असेल तर तिला उतटून टाकतात डायरेक्ट. म्हणजे मग असे गोसावी नखावर घेते आणि ठोंबा देते म्हणे, मग ती उतटण्याच्या लीळेला गेली. पण समजा तितकी कणव नाही आहे, तितकी लायकी नाही आहे उतटण्याची लीळा करायची,
मग किती काय, फक्त संबंध फळा इतकीच कणव आहे म्हणे. म्हणजे परमेश्वराचा एकदा जर संबंध झाला, म्हणजे परमेश्वराचा एकदा जर स्पर्श तुमच्या बॉडीला झाला, एक टच झाला, तर तुम्हाला 1000 वर्षाचं आयुष्य भेटते म्हणे भोगभूमीमध्ये. आणि चुकून दुसरा स्पर्श झाला तर 10,000 वर्षाचं आयुष्य भेटते म्हणे भोगभूमीमध्ये, भोग भोगायला, बाकी काही घेणं नाही. म्हणजे एवढा सुद्धा संबंध एवढा थोर आहे म्हणे. आणि समजा तिसरा टच झाला तर मात्र आता आयुष्य वाढत नाही. मग आता काय होते, त्या 10,000 मध्ये अष्टभोग वाढत जातात तुमचे, म्हणजे तुमचे सुख सुविधा वाढत जातात त्याच्यात. तर अशा पद्धतीमध्ये संबंधाची लीळा, म्हणजे परमेश्वराचा संबंध दान सुद्धा खूप मोठं आहे म्हणे, खूप मोठं आहे ह्याच्यात. मग आता संबंध फळ जे आहे ते त्यानं होतं. मग तिला जर समजा तिची कणव कमी आहे त्या ऊची, तर मग ते काय करतात, तिला फक्त असा संबंध देतात. एकदा संबंध देतात 10,000 वर्ष आयुष्य, दोनदा संबंध दिला 10,000 वर्ष आयुष्य. मग कधी कधी फेकून देतात, नाही तर काय करतात माहितीये काय, इकडून घेतात म्हणे आणि तिची ती इकून उभा पाहू राहिली तर इकून सोडून देतात खालून. गोसावी अनेकदा सोडून दे, मग ते तर रावलो मी काढून राहिलो, तुम्ही नाही मी सोडून दिली म्हणे याच्यात, डबल पाय विचारे. तर अशा पद्धतीचं आहे. आणि जर समजा त्याच्यापेक्षा कणव कमी आहे, म्हणजे तिला सबंधान देणे इतकी बी कणव तिची नाही आहे, तर मग काय करतात, फक्त तिला असं असं करतात म्हणे. मग आता ते एवढीशी काही आहे, हे आडी आहे किंवा ते आहे, तिला असं केलं तिला त्रास होते की ती अशी करते. मग ती यायला हे हसतात, हास्य करतात. तर आपल्याला वाटते तिला त्रास देऊ राहिले म्हणून हसू राहिले, नाही, तिचा कर्मनाश होऊन राहिला, तिचा कर्मनाश होऊन राहिला म्हणून हसतात हे त्याच्यातले. मग कर्मनाश करून सोडून देतात. म्हणजे कणव जास्त असतील तर उतटतील, कणव जर कधी कमी असेल तर मग संबंध फट देतील, आणि एकदमच कमी असेल तर फक्त कर्मनाश करतील. असे 3 लीळा आहे म्हणे. कृमीसोबत बी अशा आहेत, ऊ सोबत बी अशा आहेत. तर हे उआ जे आहेत ह्या, म्हणजे त्या चरित्रात त्या जुन्या काळामध्ये हे सर्रास बायांना काम होते म्हणे रिकामपणामध्ये. आणि त्याचं पाळव कुठे भेटायचं, शाळेत. ते पोरं आणत डोक्यात, ते पोरं शाळेत गेले की मग ते पोरं खेळतात, ते त्याच्या डोक्यात ते पाळं यायचं इकडे. तर अशा या ह्या ज्या आहेत, या उवाला उतटण्याचं उदाहरण त्या याच्यामध्ये आहे. म्हणजे उतटण्याची लीळा अवघ्या लीळांमध्ये थोर आहे. आणि ते उतटण्याची लीळा दत्तात्रय महाराज जास्त जास्त प्रमाणात करतात त्याच्यात. एका पारध्याचे व्यसन, असं म्हणे कवना कौन व्यसन कवना या टीकेमध्ये आलेलं आहे की एकाशी पारध्याचे व्यसन म्हणजे दत्तात्रय महाराज, एकाशी अवरद्याचे व्यसन चक्रपाणी महाराज, याच्यात एकाशी पर द्यायचे म्हणजे गोविंदप्रभू महाराज, म्हणजे बा ते 60 जीवांची अविद्याचे प्राप्तीला नेतात त्याच्यात, असं सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीमध्ये अनेक आहे त्याच्यात. तसं कृष्ण महाराजांनी मी उतटण्याच्या लीला भरपूर केल्या आहे, कारण एवढ्या मोठ्या युद्धामध्ये जे उतटल्या गेले ते सगळं उतटण्याच्या लीला तिकडे गेलेलेच आहेत ते. त्यामुळे त्यांचंही त्या ठिकाणी महत्व आहेच त्या या अवताराचं, की त्यांनी बी उतटण्याच्या लीला भरपूर केलेल्या आहे. तर प्रस्तुत जीवाला जर त्याच्यातून त्या योनीतून काढून टाकलं तर तो एक सुखफळाला जाते, आणि त्याचा प्रस्तुत असंताचा लेप नाचतो त्या याचा. तर असे म्हणे त्या अद्वैतवादामध्ये त्या म्हणजे हे जे आहे सामर्थ्य झुंजो, म्हणजे आम्ही जैन आणि हे अदंडीनाथ म्हणतो की आम्ही तुम्ही सामर्थ्याने त्यांनी कुपी आमची हे जाणार नाही. तर ते हस्तिदंताची जी खडाव आहे, म्हणजे त्या अदंडीच्या पायातली, तर म्हणे गोविंदप्रभू महाराजांना सुद्धा त्यावेळेस एका श्रीमंत भक्ताने डोक्यातले ते केस विसरण्यासाठी फणी दिली होती, ती हस्तिदंताची होती म्हणे. तुम्ही जर प्रसासेवा वाचत असाल तर त्याच्यामध्ये आलेल्या आहे, दाता अंतू सेंद कापुराची फणी, हे मुख्य करून जेतुल्या दाताशी संबंधाला तेथुल्याशी माझे दंडवत. तर दाताची फणी म्हणजे सामान्य माणसाची लाकडाची राहील, प्लॅस्टिकची राहील, पण श्रीमंताची हस्तिदंताची. तर गोविंदप्रभू महाराजाला हस्तिदंताची फणी दिली होती केस इचरायला त्यावेळेस त्या यजमानानं. ते कोण्या पिढीत आहे काय माहिती, मात्र सेंद म्हणतात गुरुव्यास पिढीमध्ये आहे असं ऐकलं. तर सेंद म्हणजे ती हस्तिदंताची डबी होती म्हणे कापूर ठेवायसाठी त्यावेळेस. तर तसे म्हणे ही खडावा जी असते ही एक तर राजाच्या राजकुमारीच्या पायात असते किंवा एखाद्या उच्च संन्यासाच्या अदंडीनाथाच्या पायात ती खडावा आहे हस्तिदंताची. हत्तीच्या दातापासून बनवलेली ती शँडल किंवा चप्पल ते. तर त्याने ती ठेवली. जैनांनी आपली कुपी स्वर्गात पाठवली. तो म्हणे आमची पाऊ आणू देणार नाही. शेवटी म्हणे ते स्वर्गात गेली त्यांची कुपी, अमृत घेऊन आली. म्हणजे एवढे पॉवरफुल ते जैन, त्यांचे ते 18 त्यांचे ते अधिकरण त्यांचे, म्हणजे ते प्रमुख होते म्हणजे त्यांचे ते 18 जैनांचे प्रमुख, त्यांनी ती कुपी वर पाठवली म्हणे स्वर्गात. ती कुपी वरून खाली येत होती म्हणे, आणि याने आपली पाव म्हणजे चप्पल ठेवली पुढे, आणू देणार नाही म्हणे. तर म्हणतात ती घेऊन आली, तेव्हा ते म्हणतात बघा तुम्ही हारले, कारण आमच्या कुपीनं स्वर्गातून अमृत आणलं. तो पाऊला म्हणतो जा भीड भीड त्याला. तर ती पाऊ गेली म्हणे आणि तिला ठसठस लागली म्हणे. तर ती अमृताची कुपी फुटली, तिच्यातून अमृत सांडलं म्हणे 3 ठिकाणी. एक चरणवीरा, एक अपरकुंड आणि एक शिवालय, असे 3 तीर्थ आहेत म्हणजे तिथं वेरूळला. हे 3 तीर्थ त्याच्यापासून निर्माण झाले. तर अशा पद्धतीमध्ये
ही पायातली जी खडाव जी आहे ही त्या हस्तिदंताची होती, त्या अदंडीनाथाच्या. तर सांगायचं तात्पर्य या ठिकाणी की दत्तात्रय महाराजांनी त्या याला शंकराचार्याला म्हणजे इथं नागदेवाचार्य जे बोलून राहिले अद्वैत सिद्धांत आणि स्वामी द्वैतानं खंडन करून राहिले आहे. तर बघा ते म्हणतात की जी शंकराचार्य श्रुती बोलता काही राहिले असते ते भट बोलत असते. म्हणजे शंकराचार्यांच्या ज्या श्रुती आहेत, जे दर्शन त्याने लिहिलं होतं, ते दर्शन माझे दर्शन मान्य व्हावे. म्हणजे त्यानं जे फिलॉसॉफी लिहिलं होतं, दर्शन म्हणजे तत्वज्ञान. मात्र हे तत्वज्ञान विविध आहे. वेगवेगळ्या सिद्धांत म्हणजे फिलॉसॉफी तज्ज्ञांनी केलेला आहे. चारवाकचा सिद्धांत वेगळा आहे, जैनांचा वेगळा आहे, बुद्धांचा वेगळा आहे, ख्रिश्चनांचा वेगळा आहे, मोहम्मद पैगंबरांचा वेगळा आहे. सूत्रपाठाला सुद्धा सामील केलं म्हणजे सूत्रपाठ म्हणतात 12वं दर्शन काहीतरी घडते म्हणतात. सूत्रपाठ जर त्याच्यामध्ये धरलं तर 12वं दर्शन घडते. म्हणजे आतापर्यंत 12-13 दर्शन निर्माण झालेले आहेत जागतिक याच्यामध्ये. द्वैत अद्वैत हे असे सिद्धांत. त्यापैकी हा एक फिलॉसॉफीचा भाग आहे. तर म्हणतात हा एक स्वतंत्र ग्रंथ शंकराचार्याने लिहिला आणि तो ग्रंथ त्याला माहित आहे की हा ग्रंथ जर दत्तात्रय महाराजांना मी जर दाखवला आणि दत्तात्रय महाराजांनी जर खऱ्या अर्थाने याला स्वीकारला गेला, अभिप्राय दिला, म्हणजे एखादं पुस्तक तुम्ही लिहिलं त्याला थोर माणसाचा अभिप्राय देतात, विद्वानाचा किंवा जो गाजलेला मनुष्य आहे. मग आता याने फिलॉसॉफी लिहिल्यानंतर याने पाहिलं की इतर कोणाचं घेतल्यापेक्षा दत्तात्रय महाराजांचं हे करावं, याला अभिप्राय घ्यावा. तर म्हणतात शंकराचार्याने एका पायावर उभं राहून तपस्या केली दत्तात्रय महाराजांची. दत्तात्रय महाराजांनी ज्यांना दर्शन दिले ते साधारण जीव नाही. इथं आपण सकाळी होतो, साधारण विभूती नाही आहे. शंकराचार्याला कितीतरी तपस्या करावी लागली दत्तात्रय महाराजांचं दर्शन घ्यासाठी. मात्र त्याला साक्षात्कार झाला आणि दत्तात्रय महाराजांनी त्याला दर्शन दिलं. म्हणजे दर्शन म्हणजे बोध, टीकाकार म्हणतात. दर्शन म्हणजे एक फिलॉसॉफी, एक तत्वज्ञान. आणि मग तो म्हणतो मी आहे दर्शन केले हे मान्य व्हावे. म्हणजे माझ्या दर्शनाला सामाजिक स्थितीमध्ये मान्यता मिळावी. मात्र ते परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणजे होलसेल दुकान, साधी दुकान नाही. साध्या दुकानावरती म्हटलं की आम्हाला 10 किलो गहू द्या, तर म्हणते 10 किलो गुळ द्या, तर तो म्हणते दुपारून या. कारण मीच तर 3 किलो ठेवतो, तोच तर मला 8 दिवस जाते नाही काय. आणि होलसेल दुकानावर कमी पडते का नाही. तसं दत्तात्रय महाराजांचं कसं आहे, काही मागा, जे वांछील प्राणी ते पुरवेल चक्रपाणी. परमेश्वराला तुम्ही काही मागू शकता. आता याच्यावर विद्वान चर्चा करताना म्हणतात, आता विद्वानाला सगळं समजते किंवा दत्तात्रय महाराज आपण द्वैतवादी, आपला द्वैतवाद सिद्धांत आणि त्याने केलेल्या त्या अद्वैताला कशी काय मान्यता दिली, दत्तात्रय महाराज कशी काय मान्यता दिली त्याच्या अद्वैत सिद्धांताला. म्हणून का तो खरा आहे नाही, पण जे मागते त्याला ते द्यावं लागते. तुम्ही जे मागसाल ते द्याल. परमेश्वर हस्तक्षेप करत नाही. कनाशीच्या ब्राह्मणावर काहीतरी पूर्वजोडमुळे देव प्रसन्न झाले आणि त्याला म्हणतात भटो येतं काही मागा, तर तो म्हणतो जी मग गोठा कोणी सुनेजीने हाती ताका आंबेल द्यावी. सांगतात भटो हे सगळं कर्मवशी मिळेल, पण काही दुसरं मागा जी हेची व्हावे. सांगतात तथास्तु. काय काय म्हणतील, तुमची लायकी जेवढी आहे तुम्ही मागणार, परमेश्वर तेवढं देऊन परमेश्वर जास्त करत नाही. साधारण म्हटलं जी साधे होतं काही मागा, जी मागून येणे. म्हणतात काय वेडी नव्हे पिसी नव्हा, असं कसं म्हणता मागते म्हणजे मागा काही. ते काय मागावं, आता आपल्याला सगळंच तर आहे देवाच्या कृपेनं. ते जी पुनःसंबंध असं म्हणतात घ्या पुनःसंबंध. साधे हो नेनून जे ऐसे मागितले, जरी जाणते तरी काय मागते. अरे आमची पंचायत करून टाकली असती ना काय, आम्ही एकदम काय तुम्हाला पुनःसंबंध देऊ शकतो काय. तुमचं साधारण चरित्र करावं लागेल की नाही आम्हाला. तर म्हणून पुनःसंबंध बघा, तिनं पुनःसंबंध मागितला, स्वामी तिला पुनःसंबंध देऊन टाकला. कनाशी ब्राह्मणांना गोठा कोणी सुनेची हाती ताक आंबील मागितली, देवान देऊन टाकली. देवान म्हणायला पाहिजे काही मागतं का मूर्खासारखं, मोक्ष मागणं, मी मोक्ष द्यायला तयार आहे ना. पण नाही, तुमची तयारी लागते. आणि औसा प्रश्न झाली, औसा वेदवंत आहे कोणी. औसावर प्रश्न आले, औसा म्हणते जीजी असं म्हणता नायका आम्हाला काहीतरी मागावी प्रश्न आलो. तिला तिच्या पद्धतीने ते म्हणते जीजी माझं श्याम गौर मूर्ती सतत डोळा देखतची असावी. म्हणजे मी श्याम गौर मूर्ती, श्याम म्हणजे सावडी गोविंदगुरु महाराजांची आणि गौर म्हणजे चांपे गौर स्वामीची. कोणी कोणी अर्थ करते श्याम म्हणजे कृष्ण महाराजांची, पण तसा अर्थ नाही आहे. कृष्ण महाराज समोर उपस्थित 2च अवतार आहेत. होऊ शकते कृष्ण महाराजांचे, पण कृष्ण महाराजांच्या कशाला दाखवतील स्वामी. श्याम मूर्ती गोविंदगुरु महाराजांची आणि यांची चक्रधर स्वामींची. तर म्हणून मग तिला असंनिधानी स्वामींची आठवण आली की स्वामीला ती म्हणजे मला स्वामींनी साक्षात्कार दिला आहे. तिने म्हणतात डोळे लावले की तिला दोन्ही मूर्त्या समोर दिसत होत्या. म्हणजे किती भाग्यवान ती, तिला दोन्ही मूर्त्या समोर दिसत होत्या आणि ती समोरच त्या दोन्ही मूर्तींचं दर्शन करत होती. मूर्ती ज्ञान प्रकरण 1 महिना जरी सांगितलं तरी मूर्ती समोर येत नाही. ज्या त्या भाग्यवंताला त्याच्या पद्धतीने मूर्ती समोर येते आणि तिला दोन्ही मूर्त्या
बंद केलं, डोळे बंद केल्याबरोबर दिसते. किती दांडगं स्मरण होत असेल तिचं, किती स्मरण चांगलं होत असेल. तुम्ही एकदा परमेश्वराला पाहिणं काय आणि 100 वेळ मूर्ती ज्ञानाचं लक्षात घेऊन करणं काय, लय फरक आहे. एक दर्शन सुद्धा खूप मोठं आहे म्हणे. एका दर्शनाने तुमचं खूप काही कार्य होऊन जाते. तर या ठिकाणी शंकराचार्यांनी त्याच्यामध्ये अद्वैत सिद्धांत मांडला आणि स्वामींना तो दाखवला. त्याला प्रश्न झाले म्हणे स्वामी दत्तात्रय महाराजांचे, तो आहे म्हणतात शंकराचार्य वरप्रधान स्थान आहे माऊरच्या डोंगरात, त्या दत्त शिखराकडे चढताना खालच्या बाजूला पायथ्याशी आहे, अशा 2 पादुका ठेवलेल्या आहेत तिथं, त्याच्यावर दर्शन दिलं नंतर त्या ठिकाणी. तर सांगायचं तात्पर्य की इथं शंकराचार्याला दर्शन दिलं आणि मग त्यांनी तो स्वामींच्या पुढे तो ग्रंथ, दर्शन नावाचा ग्रंथ, जो त्यांनी ते जे तत्वज्ञान दिलं ते स्वामीला दिलं आणि स्वामीला म्हणतो, जीजी मी आहे दर्शन केले हे मान्य व्हावे. स्वामींनी वर दिला, तथास्तु, तुझं दर्शन मान्य होईल. म्हणून शंकराचार्य आज हिंदू संस्कृतीचे मोठे आचार्य मानले जातात. शंकराचार्याला खूप मोठा मान आहे आजही. शंकराचार्याचं स्टेटमेंट घेतलं ते हिंदू धर्माविषयी. गजानन महाराज साईबाबाला आम्ही परमेश्वर मानत नाही, आपलं देवता मानत नाही म्हणे, कारण आमच्या देवताची संख्या फिक्स आहे. त्याच्यामध्ये गजानन महाराज साईबाबा टाकायचा नाही, हे वाढवायचे कसे काय म्हणे, खासदाराच्या सीटा फिक्स आहेत ना, खासदार 336 काही असतात ना, 288 आमदार आहेत. तर ते म्हणे हे शिल्लकचे घुसाळायचे नाही म्हणे, जे आहे तेच राहू द्या. तर त्यांनी तर स्टेटमेंट आहे, गजानन महाराजांनी साईबाबाला शंकराचार्याने सांगितलं जमणार नाही म्हणे. अजूनही शंकराचार्याला तितका मान आहे म्हणे शंकराचार्याचा. आणि तो दत्तात्रय महाराजांच्या आणखी दुधात साखर पडली त्याच्याला. जगी मान्य अर्थच आहे, जगी मान्य करुणी शंकराचार्या, याचका पुरविसी शुभ कार्या, मदळसा वाचवी शुभ भार्या, त्रयतापी अलर्क शांतविला, निगदाचार्या पटिस्थापियेला, निर्मितसे परपंथ कुमारा सुकुमारा, जय त्रिकुमारा सुकुमारा, जय त्रिकुमारा सुकुमारा, भवदोष क्लेश दुख तापहरा, नमो त्रिकुमारा सुकुमारा, जय त्रिकुमारा सुकुमारा. या आरतीत वर्ण आलेलं आहे, जगी मान्य करुणी शंकराचार्य, याचका पूर्वीसी शुभकार्य. म्हणजे अशा पद्धतीमध्ये सांगायचं तात्पर्य की दत्तात्रय महाराजांच्या वरद हस्ताने शंकराचार्य प्रतिष्ठित झालेला आहे. आणि आणखी माहितीसाठी सांगतो की गोविंदप्रभू महाराजांनी जो संन्यास स्वीकारला, गोविंदप्रभू महाराजांनी पहिले त्यांचे जे कर्मराठीचे गुरु आहेत त्यांचं नाव आहे म्हणे कमळारण्य, फार कमी लोकांना माहित आहे. आणि कमळारण्यापासून गोविंदप्रभू महाराजांनी संन्यास घेतला, मग त्यांचं नाव झालं विबुधारण्य. तर त्यांनी जो संन्यास घेतलेला आहे अरण्य शाखा, ही सुद्धा शंकराचार्यांचीच प्रतिष्ठित शाखा आहे. शंकराचार्याने दशनाम संन्यासी प्रतिष्ठित केले. आपल्या मानवांच्या 13 वेल्या आहेत म्हणे, ते रामने मोजतात ना, तर 13 वेल्या आहेत. तशा म्हणे शंकराचार्याने प्रतिष्ठित केलेले संन्यासी 10 आहेत म्हणे. गिरी, पुरी, भारती, पर्वत, सागर, वन, अरण्य, आश्रम आणि सारस्वत, अशी एकूण ते 10 आहेत म्हणे. त्याच्यापैकी श्रीप्रभू जे आहेत ते अरण्य शाखेमधून आहेत. अरण्यवेली. आणि जो न्याय भारती आला होता रिद्धपूरला, तो सुद्धा त्याच शाखेतला आहे. न्याय भारती तो भारती परंपरेतला आहे. श्रीप्रभू अरण्य शाखेतले आहे. आणि त्याला जो वाराणसीहून जाताना त्याला माहीत पडलं की अरण्य शाखेमधून एक श्रीप्रभूंनी संन्यास घेतलेला आहे, त्यांना लोक खूप मानतात आणि ते परमेश्वर अवतार आहे असं लोक म्हणतात. तर म्हणून तो जाताना त्याला रिद्धपूरला श्रीप्रभूंची भेट घ्यायला लागली. म्हणजे अशी प्रतिष्ठा आहे तशी, म्हणजे तिथून त्यांचा संन्यास होता विबुधा, म्हणून त्याला भेटायला यावं लागलं. आणि शेवटी तो आलाच म्हणे. अर्थात त्यांना पहिले आळकाठी घातली होती की बस राऊळ भ्रष्टाभ्रष्ट करतात, गावात जातात, शिवाशिव करतात, इकडे तिकडे जातात, त्यामुळे मी येणार नाही. तर त्याने विठ्ठल नायक आणि केशव नायकाला वरून पत्र पाठवलं की हे बघा, मी म्हणे एक आमचे शाखेतले आहे म्हणून मी त्यांचं दर्शन भेटायला जाऊ शकतो मी, पण ते राऊळानं तुम्ही प्रतिबंध लावा की मी जर गावात येईल तर त्या दिवशी त्यांनी कुठंच गेले नाही पाहिजे, ते एका ठिकाणी बसून राहिले पाहिजे आणि त्यांनी शिवाशिव केलं नाही पाहिजे. तर विठ्ठल नायक आणि केशव नायक म्हणतात, हे बघा, राऊळाचे गाव राऊळ समर्थ, हे गावच राऊळांचं आहे, राऊळ समर्थ आहे, राऊळांना प्रतिबंध लावल्या जाणार नाही. तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर या, नाही तर नका येऊ. मग शेवटी त्यांनी विचार केला की आपण जर तिकडे गेलो ना, आपल्याला जर वरून विचारलं की तुम्ही श्रीप्रभूंना काय नाही भेटले, तर अजून प्रॉब्लेम येईल. म्हणून त्यांना राजकीय पुरुषांच्या दबावाखाली तो भेटायला आला होता. तर न्याय भारती जिथं रिद्धपुरात येत नव्हता, तो श्रीप्रभूंचं वर्तन पाहून म्हणे संतुष्ट होऊन गेला की वा, मला एका महान विभूतीचं दर्शन झालं. एवढं म्हणे
श्रीप्रभूंचं महत्त्व त्या न्यायभारतीला कळलं. तर सांगायचं तात्पर्य की ती लीळा आपण मोठी आहे, इथं घेत नाही. तर सांगायचं तात्पर्य की ही एक दत्तात्रय महाराजांचं वैशिष्ट्य, की त्यांनी शंकराचार्याला त्या ठिकाणी हे केलं. आणि निगदाचार्याचं नाव आलंच नाही. निगदाचार्य पटिस्थापिला हा आचार्य आपल्यापर्यंत आलाच नाही. हा निगदाचार्य नावाचा आचार्य आहे. हा म्हणतात म्हणजे या परमार्गाचा आचार्य म्हणतात कोणतरी. निगदाचार्य पटिस्थापीला स्थापियला निर्मित असे परपंथ कुमारा सुकुमारा. निर्मित असे परपंथ. परपंथ म्हणजे आपला परपंथ आहे. इतर सगळे पंथ अवर आहे. निर्मित असे परपंथ कुमारा सुकुमारा म्हणजे परपंथाची निर्मिती करतात दत्तात्रय महाराज. म्हणजे या द्वैतवादाच्या सिद्धांताच्या आचार्यांनाही प्रतिष्ठित करतात, हे याच्यातून स्पष्ट झालं. शंकराचार्यच केलं असं नाही, याला बी केलं. कारण द्वैत अद्वैत चालू द्या. कारण वाद प्रवदताम म्हणजे मी वाद आहे, त्यामुळे मोठी गोष्ट नाही आहे. जे चालते चालू द्या. आणि विद्वान त्याच्यावर चर्चा करतात, करू द्या. परंतु परमेश्वरानं जो वाद ठरवला तर ते सिद्ध करू शकतात, एवढी त्यांच्यामध्ये हे आहे शक्ती आहे. आणि म्हणून परमेश्वराने द्वैतवादाला प्रतिष्ठा केला. आपण द्वैतवादच मानतो, परंतु त्यांनी अद्वैताचेही बरेच पुरावे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. की या शंकराचार्याला कित्येक वर्ष तपस्या केल्यानंतर दत्तात्रय महाराजांनी दिगंबर वेशामध्ये भेट दिलेली आहे. दिक म्हणजे दिशा, अंबर म्हणजे वस्त्र आहे का ज्यांचे, असा तो दिगंबर वेशात त्याला भेट दिली आणि त्याचा ग्रंथाची मान्यता दिली म्हणे त्याला. म्हणून शंकराचार्य भेटी हेही चरित्र आपल्या सह्याद्रीच्या 7 लेण्यामध्ये आहे. आणि असं दत्तात्रय महाराजांचं एक वैशिष्ट्य, या ठिकाणी त्यांना भृगु ऋषीने निष्कलम निर्गुण मंदे म्हटलेलं आहे. आता निष्कलंक, कलंक प्रत्येकाला लागतेच. कलंक कोणाला नाही आहे, प्रत्येकाला कलंक आहे. म्हणतात चंद्राला सुद्धा कलंक लागलेला म्हणून तो अमावस्येला दिसत नाही, काळा होतो. अंधाऱ्या रात्री तो काळा असते. अमावस्येनंतर त्याची ते कळा असे वाळत वाळत जाते. मग पौर्णिमेला पुरा होतो चंद्र होते. मग पुरा कमी कमी होत जाते. मग अजून थोडा थोडा वाढत जाते. त्याला सुद्धा म्हणे ग्रहण लागते. चंद्र सूर्य जगामधल्या विभूती आहे, जगामधल्या प्रसिद्ध आहेत, त्याला सुद्धा ग्रहण लागते. मग कोणाला कलंक नाही आहे? कलंक सर्वांनाच आहे म्हणे. त्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये नरेंद्र बासाने एक वर्णन केलं आहे. दोषेविन कौन कुळसे राया आणि व्याधीविन न वर्ते असा कोणसे देहिया एक श्रीकृष्ण चक्रवर्ती वांचू. असं कोण आहे जगात? दोषेविन कौन कुळसे राया म्हणजे कोणाला कलंक नाही. कलंक आहेत, प्रत्येकाला कुठं ना कुठं कलंक लागलेले आहेत. तसं दत्तात्रय महाराजांना कुठंच कलंक नाही आहे. म्हणून निष्कलंक म्हटलं भृगु ऋषीने या ठिकाणी. निष्कलंक, त्यांना कुठलाच कलंक नाही आहे. मग याचं सर्वात मोठं कारण काय माहिती आहे काय? दत्तात्रय महाराज अदृश्य आहे. कलंक केव्हा लागेल? जेव्हा तुम्ही दिसाल, प्रगट होसाल. तुम्ही प्रगट झाले तर तंबाखू खाताना दिसताल ना. तुम्ही तर प्रगटच नाही तर तंबाखू खाताना दिसाल कोणाला? नाही. म्हणजे दत्तात्रय महाराज प्रगटच नाही आहे, त्यामुळे त्यांना कलंक लावायचा विशेष नाही आहे. हे एक वैशिष्ट्य आहे त्यांचं. चक्रधर स्वामी प्रकट झाले, त्यांना लोकांनी कलंक लावले. कृष्ण महाराज प्रकट झाले, त्यांना कलंक लावले. देवाला सोडलं का लोकांना? नाही. मग दत्तात्रय महाराजांना निष्कलंक का म्हटलं भृगु ऋषीने? कारण ती प्रगटच नाही आहेत. ते प्रगट फक्त भक्ताप्रतीच आहेत. त्याच्या ते बी विशिष्ट काळापुरते, ते बी कसे कंटिन्यू राहत नाही. स्वामीसारखे सन्निधानात सगळे जीव घेऊन फिरतात असं काही नाही त्याचं. फक्त योग्य अधिकाऱ्याला योग्य वेळ भेट द्यायची, विषय संपून टाकायचा. एखाद्या वेशात भेट द्यायची, कार्यपूर्ती झाली, विषय संपला. तुम कोण हम कोण, डबल प्रगट नाही ते दत्तात्रय महाराज. असं वैशिष्ट्य आहे त्यांचं. म्हणून निष्कलंक आहेत ते. त्यांना कलंकित नाहीत ते फक्त कामापुरते दिसतात, नंतर दिसत नाही. एका जणांना काय केलं, पांचाळेश्वरला गेला म्हणे आणि पांचाळेश्वरला दत्तात्रय महाराजांना एक चांगली शाल टाकली म्हणे 11:15 आणि 12:15 म्हणे हे प्रसाद तुल्य झाली म्हणे. कारण याच्यात दत्तात्रय महाराज येऊन बसून गेले. आता जेवण करून गेले म्हणे. कारण तुमचं तत्वज्ञान सांगते की दत्तात्रय महाराज जेवायला येतात म्हणे. आता हे वस्त्रप्रसाद झाले म्हणे, रोजची फॅक्टरी. मग त्यांना आम्ही सांगितलं की हो असं कसं काय शक्य आहे? अभावी भावरूप फळ नाही. एक सूत्र आहे आपलं, अकर्णी प्रत्यय वायू नाही. परमेश्वर शास्त्री एवं वा नाही, अभावी भावरूप फळ नाही, अकर्णी प्रत्यय वायू नाही, सूत्र आहे. तर अभावरूप, ते अभावरूप आहे, ते काही प्रत्यक्षात नाही. प्रत्यक्षात दिसले पाहिजे. आमची श्रीमूर्ती सर्वांना दिसावी.
लोपल्या आच्छादल्या लोपावी. म्हणजे स्वामी म्हणतात प्रगट होता की मायेला प्रवृत्ती जाणवतात की आमची मूर्ती सर्वांना दिसावी, म्हणजे आम्ही सर्वांना दिसलो पाहिजे. पण आम्ही जर कधी या भिंतीच्या आड गेलो म्हणजे आच्छादली, तर मग ती लोपली पाहिजे, ते तुम्हाला दिसली नाही पाहिजे, असं स्वीकारलेलं आहे. दत्तात्रय महाराजांनी स्वीकारलं नाही. ते फक्त कार्यापुरते प्रकट होतात, बस. कार्य झालं, विषय संपला. म्हणून ते अदृश्य आहेत. त्यांचे जेवढे कार्य आहेत ते अदृश्य आहेत. फक्त ते कामापुरते प्रकट होतात, यांच्या विशिष्ट लोकांपुरते प्रकट झाले, म्हणून त्यांना कलंक लागायचा विशेष नाही आहे. जेव्हा तुम्ही समाजामध्ये वावरता, समाजामध्ये येता, समाजामध्ये राहता, तेव्हा समाज खऱ्या अर्थानं तुम्हाला काय करते, कुठेतरी तुमचे दोष पाहते. तुम्ही दिसले नाही, तुमचा दोष काय दिसणार आहे? जो मनुष्य बाहेर दिसत नाही त्याचा दोष काय शोधणार आहे तुम्ही? म्हणून निष्कलंक म्हटलेलं आहे त्यांना. दत्तात्रय महाराजांना हा कुठलाच हे नाही आहे. आणि या कारणास्तवच त्यांच्या ठिकाणी 21 जन आहे. दत्तात्रय महाराजांच्या ठिकाणी 21 जन आहे. आता 21 जन म्हणजे सूत्रधर स्वामींचं एथा आणि श्रीकृष्णी 23 जन, श्रीप्रभूच्या ठाई द्विध जन आणि दत्तात्रय प्रभू महाराजांच्या ठिकाणी 21 जन. जन म्हणजे लोक, आणि ते प्रत्येकाविषयी 3 प्रकारचे लोक आहेत. प्रत्येकाच्या विषयी 3 प्रकारचे लोक असतात. तुम्ही जन्म जरी घेतला तिथून ते तुमची त्रिविधता आहे म्हणे. कारण टीकाकार म्हणतात त्रिविधता ही सृष्टी व्यवस्था. म्हणजे प्रत्येकाविषयी 3 लोक आहे या जगात. त्यांचं नाव आहे शास्त्रामध्ये अनुकूल, प्रतिकूल, उदास. आता अनुकूल म्हणजे तुमचं शुभचिंतन करणारे, तुमचं चांगलं चिंतन करणारे, तुमचं भलं करणारे. आता आई वडील स्वाभाविकच बाळाचं भलंच करतात, म्हणून आई वडील बाळासाठी अनुकूल आहेत. आपल्या मुलाचं चांगलं संगोपन झालं पाहिजे, चांगला शिकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, इथपर्यंत की त्याची मावशी असेल तिचं बी शुभचिंतन राहते. माझ्या बहिणीचा पोरगा आहे, चांगला आहे, मोठा झाला पाहिजे, शिकला पाहिजे, नोकरीवर लागला पाहिजे, चांगलं चिंतन आहे. मामाचे चिंतन चांगलंच आहे. आता एखादा असते प्रसवी, परंतु सगळेच थोडी आहेत, सगळेच शुभचिंतन आहे. परंतु एखादा त्याच्या बराबरीचा आहे, शाळेत त्याच्या कॉम्पिटिशनला उतरतो, तो त्याचा शत्रू आहे. हानापात झाला पाहिजे, कमी मार्क भेटले पाहिजे, मला जास्त भेटले पाहिजे, मग त्याला तो प्रतिकूल आहे. हे जवळचे अनुकूल आहेत, तो प्रतिकूल आहे. असे अनुकूल प्रतिकूल असतात आणि एक उदास असतात. आपल्याला काय करावं लागते, त्याला किती चांगले मार्क भेटले, त्याला किती नोकरी भेटली, आपला काय फायदा? काही घेणं देणं नाही. उदास. तिसरी उदास असतात. डोंबारी येते बघा गावामध्ये, डोंबाऱ्याचा खेळ तुम्ही पाहिला. डोंबारी येते, तो अशी एक दोरी बांधते अशी लांब मोठी, आणि त्याचे एक बांबू घेते हातात आणि त्या दोरीवर चालते तो असं असं असं, त्या बांबूवर बॅलन्स करते. तो इकडे जायला लागले की तो बांबू असा करते, म्हणजे ते असं होऊन जाते, असं 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 तो बरोबर डोंबारी जाते. त्या डोंबाऱ्याला पाहणारे खालून 3 प्रकारचे लोक आहे, अनुकूल, प्रतिकूल, उदास. अनुकूल लोक काय म्हणतात, बापरे किती मोठी कसरत आहे हो हे, सांगा इथून पडला गेला तर खाली पायावर ते सगळं दगड येते, किती लागू शकते याला, हो नाही झालं पाहिजे. शुभचिंतन करतात त्याचं की हा व्यवस्थित या काठावून त्या काठावर गेला. काही घेणं देणं आहे काय नाही, पण मनातून चांगलं नाही, चांगलं झालं पाहिजे. काही प्रतिकूल सत्य काय म्हणतात, अरे हा लोक त्या गावले होता ना, याला एवढा गल्ला तयार झाला पैशाचा, त्या गावला एवढे भेटले, एखाद्या वेळेचे पैसे गेले पाहिजे, एखाद्या वेळेस पडलं पाहिजे. म्हणजे त्याचं प्रतिकूल चिंतन करतात. तिसरे असतात ते काय म्हणतात, हा पडला तरी आपल्याला 1 रुपया लावा लागत नाही, आणि जिंकला तर हा काही 1 रुपया देत नाही आपल्याला, मग आपल्याला काय करायला, टाइमपास झाला पण झाला, उदास. हे तिसरे असतात उदास. तर अशा प्रत्येक व्यक्तीला 3 प्रकारचे लोक आहे म्हणे, अनुकूल, प्रतिकूल, उदास. तर कृष्ण महाराजांना आणि चक्रधर स्वामी म्हणतात आम्हाला एथा आणि श्रीकृष्णी, त्याच्यात चक्रपाणी महाराज घेऊन घ्यायचे. हे तिघांना काय, तिघांना हे आहे म्हणे, या तिघांच्या ठिकाणी त्रिविधता आहे, अनुकूल, प्रतिकूल, उदास, त्रिविधता आहे म्हणे. आणि श्रीप्रभू द्विधजन म्हणे. आता श्रीप्रभूंनी काय केलेलं आहे की 2च प्रकारचे लोक ठेवले म्हणे, त्यांनी प्रतिकूल मोडून काढले म्हणे. आता ही श्रीप्रभूंची विलक्षणता आहे. प्रसंग निघाला म्हणून सांगतो की श्रीप्रभूंची विलक्षणता आहे की श्रीप्रभूला कोणी प्रतिकूल मान्य नाही. म्हणजे श्रीप्रभूंचं म्हणणं आहे की माझ्याविषयी कोणी प्रतिकूल राहू नका, मला अनुकूल आणि उदास चालेल, मग त्याला माझी घेणं देणं नसेल चालेल, पण मला प्रतिकूल नको आहे. म्हणून म्हणतात श्रीप्रभूंसोबत कोणीच प्रतिकूल नाही आहे. म्हणजे त्यांच्यासाठी अनुकूल लोक आहे, पण अनुकूल आणि एखादा उदास आहे त्याला काही घेणं देणं नाही श्रीप्रभूशी, परंतु प्रतिकूल कोणीच नाही म्हणे. तर टीकाकार तर म्हणतात की श्रीप्रभूंचा अवतार होणार, त्यांची प्रवृत्ती जाणली तर मायाने म्हणतात प्रतिकूल जीवाचं पुढे संपादत्व केलंच नाही म्हणे, कारण श्रीप्रभूला मान्य नाही. पण म्हणे पहिले जर संपादत्व होईल असेल तर मग, तर म्हणे त्यांचे प्रतिकूल संस्कार मोडून काढले मायानं, की तुम्हाला श्रीप्रभूशी प्रतिकूल करता येत नाही म्हणे, कारण त्यांची व्यवस्था आहे, त्यांना मान्यता, त्यांना मान्य नाही आहे प्रतिकूल, म्हणून तुम्ही प्रतिकूल करायचे नाही.
म्हणून श्रीप्रभूंना कोणीच प्रतिकूल नाही आहे, लक्षात ठेवा. एखाद्याने जर प्रतिकूल केले तर त्याला श्रीप्रभू अनुकूलच बनवतात. गुळ तुम्ही उपार दाखवताना माईमभट्टाचा गुळ जोरात सांगता. एक एक गुळाची वेळ अशी आहे की म्हणजे एक बाहेरगावचा व्यक्ती गुळ विकायला आला आणि श्रीप्रभूचं एक ठरलेलं होतं की बाहेरगावचं कोणी आलं की जायचं आणि त्याचा पदार्थ चाखायचा, म्हणजे त्याचा त्या गवळणी असतील, त्यांचं दूध दही असेल, त्यांचा गुळ असेल, काय ते चाखायचा म्हणे. तर म्हणे श्रीप्रभूंनी चाखला की तो खूप विकला जायचा म्हणतात. हा नियम होता श्रीप्रभूचा, म्हणून लोक आवर्जून श्रीप्रभूला म्हणायचे. आता श्रीप्रभूला काही याला काही माहित नव्हता, हा नवीन होता, हा आला, श्रीप्रभू गेले आणि त्याच्या गाड्यामध्ये हात टाकून त्याचा गुळ काढला खायला. त्याने त्याचा हात धरला, चाल म्हणे, खाता येणार नाही. श्रीप्रभूला राग आला की अरे माझं गाव, इथं बिगर पावतीचा गुळ विकून राहिला, ते टॅक्स तर काही देऊनच नाही राहिला, वरून वरून माझा हात पकडतो काय. श्रीप्रभूने हास्य केलं श्रीप्रभूने की हे बघ, तू कोणाचा हात धरून राहिला, हे गाव माझं आहे सगळं, तुला अजून माझ्याविषयी माहिती नाही. त्याने म्हणे नाही नाही घ्यायचा म्हणे गुळ. तर श्रीप्रभूला इतका राग आला, मग पहिल्यांदा हसले, मग राग आला, त्याचा गुळ टाकून दिला. म्हणे ताकद का कमी आहे काय, ते बैलगाडी असते की नाही, त्या बैलगाडीचा तो ऍक्सेल बाहेर येईल असते चाकाचा, असा धरणं असा करून दिला, पुरा गुळ पुरा गुळ उलटून दिला पुरा त्या याच्यामध्ये मातीमध्ये आणि चालले गेले म्हणे. मग त्याला राग, तो गेला महाजनांपाशी, गावची ग्रामपंचायत प्रतिष्ठित त्याच्याकडे गेला. म्हणे रावळांनी माझा गुळ मातीत लोटला. तो म्हणे हे कुठे चालत नाही, हे केस हे तिकडे तुला आम्ही, तू एक चांगला माणूस आहे म्हणे, प्रतिष्ठित आहे, तुला सांगतो की हे श्रीप्रभूंची केस कोणीच घेणार नाही तुला. तू जर शायना असशील तर जिथं बी श्रीप्रभू असतील तिथं जाय, त्यांना दंडोत घाल, आणि ते जर आले आणि त्यांनी जर तुझा गुळाचा एक कुटका जर खाल्ला तर तुझं सार्थक झालं असं समज. तुला डबल न भेटेन पण कमी होणार नाही तुला. शेवटी तो श्रीप्रभूला शोधायला गेला, त्यातला काही गुळ त्याने निवडला, काही हे केलं, माणसं लावून शोधायला गेला. स्वामी कुठेतरी भेटले, मग स्वामीला दंडोत घातला, म्हणजे जी माझं चुकलं म्हणे, मला तुमच्याशी माहिती नव्हती, मी असंच केलं. श्रीप्रभू हास्य स्वीकारले, चला आला आला माझं. मग म्हणे तिथं गेले आणि त्याचा गुळ चाकला, तर त्याचा तो मातीत मिश्रित गुळ म्हणे डबलच्या भावाने विकला गेला. तोच म्हणत गेला राऊळ माय राऊळ बाप. मग आता अशी परिस्थिती तर श्रीप्रभूंची आहे. मग श्रीप्रभूंनी कोणाला प्रतिकूल होऊ दिलं नाही, आपल्याविषयी प्रतिकूल होऊच दिलं नाही, आणि कोणी त्यांना प्रतिकूल म्हणतही नाही. हे नागदेचार्य वगैरे हे सगळे जे माईमभट्ट नागदेचार्य माईमभट्ट होते तिकडे, पण हे जे गंगा तीराचे जेवढेही आहेत, म्हणजे दादोसाच्या मार्फातून आलेले हे सगळे जे गंगा तीराचे स्वामींचे शिष्य आहेत, चक्रधर स्वामींचे, चक्रधर स्वामींनी उत्तर दिशेला गमन केल्यानंतर ही सर्व मंडळी रिद्धपूरला आली. मग आता सिंगनाचा कानू म्हणजे कानरदेव राजा जो होता तो सिंगन, म्हणजे सिंगन देश, तिकडे सिंगनाचा कानू प्रसन्न झाला असं म्हणतात याच्यात, त्या लोणार चरित्रात घ्या स्वामीला म्हणतो सिंगनाचा कानू, म्हणजे सिंगन देश. म्हणजे हा जो दौलताबाद जो परिसर आहे तो त्या तिकडल्या भागाला सिंगन राज, म्हणजे सिंगन राजाचा प्रदेश. जसा खानदेश आहे तुमचा, जळगाव, खानदेश, धुळे आणि त्याच्यामध्ये नंदुरबार विभागला आता, म्हणजे 3 जिल्हे खानदेशात मोजतात. तर खानदेश म्हणजे काय, खानदेशाचं पूर्वीचं नाव आमच्या देवानं सूत्रपाठात दृष्टांतात सांगितलं म्हणे, अहिर देशाचा, अहिर देशाच्या मातारीचा, म्हणजे अहिर देशाची मातारी हा जो दृष्टांत आहे, हा खानदेशाचा जो, म्हणजे खानदेशाचं मूळ नाव अहिर देश आहे. आणि औसा तिकडची होती, म्हणते होती जी आम्ही अहिरे माणसे कळबाळ पाडू ऐसे देह पाडूनी, म्हणजे ते तिकडची आहे, ते खानदेशातली आहे ती. थाळनेर पळसनेर तिचे गाव आहेत म्हणे, ते अंमळनेर तालुक्यात येतात कोणी म्हणते, तर ते थाळनेर पळसनेर ते गावं जे आहेत ते तिचं माहेर सासर आहे म्हणे, आजचा अंमळनेर तालुका. तर सांगायचं तात्पर्य की ती खानदेशी आहे, पण ते मुसलमानाच्या राजवटीत त्याचं नाव खानदेश झालं. कोणातरी खानानं राज्य केलं त्याच्यावर. आता कोण खान आहे काही माहित नाही मला, कारण पुष्कळ खान आहेत आपल्या, जसे व्यास आहेत, भटोबास, केशीराज व्यास, दामोदर व्यास, नाही काय, त्यात कोणता तरी खान असेल, कोणता अमका खान तमका खान काही असेल, तर म्हणे खानानं राज्य केलं म्हणून खानदेश नाव झालं. हे त्याचं नंतरचं धाव झालेलं आहे. आता त्याचं काही ते ज्याच्या लक्षात येईल तेव्हा याचे नामकरण होते, पहा तुम्ही गंमत. उस्मानाबादचं झालं नाही काय, हे याचं झालं धाराशिव, याचं झालं, हा त्याचं संभाजीनगर झालं, हे झालं, हे अजून कोणाच्या लक्ष नाही गेलं, हे होते आता. कारण हे खानदेश खानाचं राज्य आहे, ते म्हणजे खान नावाच्या मुसलमानांना राज्य केलं म्हणून खानदेश. मग हा खानदेश त्याचा, मग खानाचा देश म्हणून खानदेश. तसं ते सिंगनाचा कानून, म्हणजे सिंगन राजा होऊन गेला आणि त्या सिंगन राजाचा प्रदेश
म्हणून सिंगनाचा कानो प्रसन्न झाला असं म्हणतो. तर त्या सिंघन देशाचा अपभ्रंश झाला सिवन देश. आणि सिवन देशातून जे आले, देश म्हणजे स्वामींच्या सूत्रात देश शब्द महाराष्ट्राच्याच विशिष्ट भागावाचक आहे म्हणे. खानदेश, खानदेश नाही आहे, ते एक आतमधलं म्हणजे एका राज्यातला सुद्धा तो हे आहे, राज्यातला एक भाग आहे तो छोटा, पण त्याला देश म्हटलं आहे. स्वदेश संबंध त्याज्य. स्वदेश म्हणजे काय, तुम्हाला भारत सोडून जायचं नाही बरं. एखादा म्हणे की स्वामी सगळं स्वदेश संबंध त्याज्य, मी आता भारत सोडून चालला जातो, तर जमत नाही म्हणे. स्वदेश म्हणजे फक्त तुम्ही ज्या परिसरात राहता तो त्याला स्वदेश म्हटलेला आहे. म्हणून देश शब्द मोठमोठे, आज देश शब्द मोठा झालेला आहे त्याच्यात. तसं नाही, तिथं देश शब्द छोट्या वाचक आहे त्याच्यात, त्या सूत्रामध्ये. तर इथं हे देशाने नाव पडतात त्याच्यात. तर खानांना खानदेश, तर शिवन देश. तर हे शिवन देशातून आलेले सगळे भक्तजन आहे, यांना रिद्धपूरला शिवनीय म्हणतात. शिवनीय सगळेजण ते, जसं आता पंजाबी लोक जे आपल्या पंथात आहे, तर ते पंजाबी लोक आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना दखनी म्हणतात, कारण त्याच्या दक्षिण दिशेला आहे आपण, बरोबर आहे की नाही त्याच्यात. म्हणून मार्गामध्ये म्हणतात हा दखनी आहे, हा पंजाबी आहे, कारण ते आपल्या उत्तरेला, आपण ते दक्षिण आहे, म्हणून मार्गामध्ये ते दक्षिण दिशेला असल्यामुळे आपल्याला दखनी म्हणतात ते. असं ज्या देशात त्या देशाचं नाव. तसं शिवनी आहे म्हणजे सिंघन देशाच्या शिवनी आले असं. तर म्हणे रिद्धपुरातले सगळे विदर्भी लोक, त्या नागदाचार्य, त्यानंतर ते साधा उमायसा जे काही आहे तिकडचे, ते जानोपाद्य तुकोबाचे सगळे आलेले सगळे हे, यांना सगळ्यांना ते काय म्हणतात, शिवनी आले, शिवनी आले. तर म्हणे हे सगळेजण गोविंद चक्रधर स्वामींनी उत्तर दिशेला गमन केल्यानंतर हे सगळेजण आले. मग आल्यानंतर मग हे गोविंदपूरच्या सन्निधानात राहायला लागले. मग आता ज्या मठात श्रीप्रभू राहायचे त्या मठात नवरात्र बसत होतं म्हणे. मग नवरात्र बसायचे, नवचंडीचे घट. म्हणजे तुम्ही जर कॅलेंडरमध्ये पाहिलं, आपलं कॅलेंडरकडे लक्ष द्यायचं. आपण म्हणतो नवरात्र बसलो, नवरात्र बसलो, नवरात्र म्हणतो, पण त्याच्यामध्ये काय असते, शब्द असते म्हणजे घटस्थापना. आता गीता जयंती झाली, तुमचं गीता जयंती गीता जयंती गीता जयंती म्हणतात, त्यात काय लिहिलं असते, मोक्षदा एकादशी. तुम्ही दिवाळी 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 करता, त्यात काय लिहिलं असते, कुबेर जयंती. म्हणजे आपलं त्या कॅलेंडरकडे लक्षच नसते. आपलं धोंड्याचा महिना, धोंडफळ खायचे म्हणे, धोंड्याचा महिना आला, त्याला पुरुषोत्तम मास नाव आहे म्हणे. तर सांगायचं तात्पर्य की असे मूळ नाव आपल्याला माहीत नसतात, तर त्याचं मूळ नाव जे असते ते महत्वाचं असते. तर ते घटस्थापना म्हणजे, घट म्हणजे मळकं, त्या मळक्याची स्थापना करतात म्हणे, ती आहे सगळी घटस्थापना. ह्या देव्या गिव्या हे नंतरचे, हे नंतरचं रूप आहे. पूर्वी म्हणतात फक्त घटाची स्थापना करत होते म्हणे, ते घटस्थापना म्हणे. तर तो नवचंडीचा घट त्या ठिकाणी मांडला. आता श्रीप्रभूंना खूप मोठी पंचायत पडली. हे चक्रधर स्वामीचे सगळे शिष्य आहेत, येईले काही हा विकल्प चालत नाही. आणि मी तर पहिलेपासून मठामध्ये देव्या बसून राहिल्या, तर श्रीप्रभू त्याच्यात सहभागी होतात, त्यांच्यासोबत ते खेळतात राहतात. मग आता काय करावं नेमकं, मी भक्तिजनांना सहन होणार नाही, आणि मी तरी आता, मला आतापर्यंत ऍडजस्ट झालं, पण आता मात्र मला घट बसू दे, इथे बसू देणार नाही. तर श्रीप्रभू काय केलं, काठी घेतली आणि ते सगळे नवरात्राचे घट फोडून टाकले. नवचंडीचे घट म्हणजे नवरात्राचे 9 देव्या आहेत, त्या 9 नावाने उपासना असते त्यांची वेगवेगळ्या, शारदा, दुर्गा, काय असेल नसेल, कालिंका, अमका तमका, अशा वेगवेगळ्या 9 दिवसाच्या. तर ते 9 जणी घट भंगले. भंगल्यानंतर काय झालं की सगळा वाद निर्माण झाला. तर गावकरी लोक काय म्हणतात माहिती आहे काय, ओ राऊळ असं करू शकत नाही, हे शिवनी आले, हे सगळे शिवन देशातून आलेले हे सगळे आहेत ना, हे यांनी काय केलं, श्रीप्रभूला भडकवलं, आमच्या राऊळांना बिघडवलं यांनी, म्हणून आमचे राऊळ असं करतात. नाही, आमच्या राऊळने आजपर्यंत कधी घटने फोडले, आताच कसं काय फोडले, म्हणून हे शिवनी हाकला इथून, येईले इथून हाकला, येईले रिद्धपुरात राहू देऊ नका म्हणे. म्हणून त्यानं फरमान काढलं. मग आता अजून पंचायत त्याच्यात. मग आबाईसाला सांगितलं, आबाईसा म्हणे अवघड आहे, आपल्या तर स्वामीने सांगितले की तुम्हा गोविंद गती, तुम्ही तर गोविंदप्रभूच्या सन्निधानात जाऊन राहा, आणि आपण जर इथून निघून कुठं जायचं, आपल्या रावळाला सोडता येत नाही. आणि गावकऱ्याने फरमान काढलं, गेले हाकला म्हणे. आता याच्यामुळे श्रीप्रभू बिघडून राहिले. म्हणजे श्रीप्रभूनं प्रतिकूल कार्य केलं श्रीप्रभूनं, पण लोक कोणाला म्हणून राहिले, ये श्रीप्रभूशी प्रतिकूल नाही, ते कोणीच काही म्हणू शकत नाही ते वेळा. मग यांनी काय केलं, मग माईमभट्ट फार हुशार आहे, माईमभट्टानं साधा प्लॅन नाही केला, इंजिनिअरिंग प्लॅन. म्हणजे आपल्याला तर आपल्या त्या आबाईसाला म्हणतात, आबाई आपल्याला गोविंदप्रभू महाराज सोडता येत नाही, कारण स्वामीने निरवलं, आणि गोविंदप्रभू जर आपल्याला नाही तर मग आपलं जीवन काय कामाचं. मग आपल्या श्रीप्रभू पाहतात, आणि गावकरी तर आपल्या हाकल्याच्या मागा लागले, तर मग आपण असं करू ना, गोविंदप्रभू महाराज उचलून घेऊन जाऊ दुसरीकडे. किती हुशार, हुशार किती भारी, खरोखर हुशार माईमभट्ट. नागदेवचर गेले बी, देऊळ वाढायला त्याला दंडोत घालून आले तो.
दामोरतो, त्या दामोरताला दंडोत घालून आले. आणि त्याला काय सांगता माहिती आहे काय, बघा एक हुशार माणसाचं खरोखर दाद द्या. त्याला म्हणतात, दामोरतो हो, गोविंदप्रभू महाराज तुमच्या गावाला येऊ इच्छितात. तो म्हणे काय, माझ्याकडे येणार आहे, मग तर माझं अहोभाग्य आहे म्हणे, मी दंडोत घाला ना म्हणे. हा दंडोत, तो हुशार, तो धार्मिक होता, त्याला पहिलेच त्याला भरून राऊळ तुमच्या गावाला येतात म्हणून. त्याला इतका आनंद झाला, तर म्हणे बघ मी चातुर्मास दंडोत घालतो. त्यानं लगेच दंडोत घालून दिला, तो घ्यायला आला. आता इकडे राऊळांना काहीच माहित नाही, गोविंदप्रभूला काहीच माहित नाही. आणि मग ते घ्यायला आले. आणि मग झाल्यानंतर मग काय करतात, ते सगळेजण असे आले, ते सगळे घ्यायला घेतले. श्रीप्रभू म्हणतात, आव मी जा गावघिरी म्हणजे दरोडखोर आले म्हणे, निवून राहिले पण मला त्याच्यातलं. मग ते आबाईसा म्हणायला मग आबाईसाला ते माईंभट्ट म्हणतात, जा तुम्ही समजून सांगा त्यांना बरोबर काय येतं. मग आबाईसा गेले म्हणजे, जीजी गावघेरी नाही आहे, तुम्हाला दामोर्त न्यायालय आलेले आहे. दामोर्त तुम्हाला देऊळवाड्याला न्यायासाठी आलेले आहे, गावघेरी नाही आहे, ते दरोडेखोर नाही आहेत. मग राहुल म्हणतात ठीक आहे, पण म्हणे मी नाही जात. राहुल नाही म्हणतात, त्याचं लय प्रेम आहे रिद्धपुरा. ते म्हणतात आम्ही नाही जात. नाही जीजी, तुम्हाला चालावं लागेल म्हणे. तुम्ही नवचंडीचा घट भंगला, लोक आम्हाला खराब म्हणाले ना, आम्हाला तुम्हाला सोडता येत नाही म्हणे, म्हणून तुम्हाला चालाच लागेल. आता स्वामी मोठे संकटात पडले की काय करावं. हे श्री चक्रधर स्वामींनी दिलं लचन मामांगलं. येईले सांभाळायला लागते आणि मला माझं गावही पाहा लागते. इच्छाच नव्हती म्हणजे श्री प्रभूची याची. पण शेवटी मग आबाईसानं विनंती केली, दंडोत घातले, जीजी आमच्याकडे पहा. जर आमचं कसं होईल, तुम्ही तर तुम्हाला सगळे डोक्यावर घेऊन नाचतात, तुमचं काय, पण आमचं खूप नुकसान होईल. म्हणून ते म्हणतात होय बरोबर आहे. गेले म्हणे रिद्धपूरला, आपल्या देऊळवाड्याला. म्हणून देऊळवाड्याला स्थानं निर्माण झाली किंवा देऊळवाड्याला त्यावेळेस गेले स्वामी देऊळ. तर तिथून मी पळायच्या तयारीत होते म्हणे, पण ते थांबवलं भक्तजनांनी. मग मग काय झालं माहिती, रिद्धपूर जेव्हा गोविंदपूर म्हणे रिद्धपूर सोडलं, देऊळवाड्याला गेले, तर लगेच बिमाऱ्या सुरू झाल्या म्हणे. कोणाला सर्दी, पळस, थिटे, फेटा येऊन राहिल्या, कोणी बिमार पडू राहिलं, कोणाला काय त्रास, बिमाऱ्या वाढल्या म्हणे सगळ्या रिद्धपुरात. मग म्हणे विठ्ठल नायक आणि केशव नायक हे प्रतिष्ठित यजमान आहेत म्हणे रिद्धपुरातले. हे तेव्हा देवगिरीला जायला होते. यांना निरोप भेटला की राऊळ गाव सोडून चालले गेले म्हणून. तर त्यांनी इथल्या लोकांना सांगितलं की एवढे मठ मंदिर असताना राऊळ तिकडे कसे काय गेले. तर म्हणे ते असं झालं म्हणे, काही हरकत नाही, काही करा म्हणे, राऊळाला इकडे आणा. राऊळाला तुम्हाला इकडे आणावंच लागेल, म्हणजे राऊळ जे आहेत त्यांना तुम्हाला आणावंच लागेल, त्याच्याशिवाय जमणार नाही. आणि राऊळ जे आहेत ते येतीलच, ते इकडे आलेच पाहिजे असं ते म्हणतात. म्हणजे राऊळांचं जे कार्य आहे ते झालंच पाहिजे, राऊळ रिद्धपुरात राहिलेच पाहिजे, म्हणून तुम्ही काही करा त्यांना आणा. मग म्हणे सगळेजण गेले आणि यांनी मग म्हणे माईंभट्टांना वगैरे सगळ्यांना सांगितलं की तुम्ही असं करा, काही मनावर घेऊ नका, पण रिद्धपूरला स्वामींना घेऊन चला. मग त्यावेळेस माईंभट्टाने मुख्य गोष्ट बोलले, म्हणे नाही आम्ही येणार नाही म्हणे, कारण तुम्ही आम्हाला त्रास देता म्हणजे, तर तो मठ आम्हाला विकत पाहिजे म्हणे तुमचा, कारण आमचा स्वामींचा मठ राहील तो आमच्या ताब्यात राहील. तर त्यावेळेस म्हणतात माईंभट्टाने तो चौथरी आसू देऊन म्हणे 500 चौथरी आसुला देऊन विकत घेतलेला आहे त्यावेळेस तो मठ. कारण माईंभट्टाला एक सोनाराची दुकान टाकून दिली होती गोविंदप्रभू महाराजांनी, ती खूप चालत होती, त्यामुळे पैसा होता. तर म्हणे त्यावेळेस मठ विकत घेतला म्हणून आज आपला मठ आपल्या बापाचा आहे, म्हणजे आपल्या ताब्यात आहे. नाही तर त्यालाही प्रॉब्लेम झाले असते आज भविष्यात. परंतु त्यावेळेस माईंभट्टाने तो चौथऱ्या आसू देऊन विकत घेतलेला आहे म्हणतात तो मठ. तर अशी आख्यायिका परंपरेमध्ये सांगितल्या जाते, लक्षात येते. तर सांगायचं तात्पर्य की श्रीप्रभूंनी कोणालाच प्रतिकूल ठेवलं नाही, सगळे अनुकूल ठेवले. आणि आता दत्तात्रय महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की दत्तात्रय प्रभू एकविध जन, एकविध, केवळ एकच, म्हणजे फक्त अनुकूळ. प्रतिकूळ आणि उदास कोणीच नाही म्हणे. आणि त्याचं कारण तेच मागे येते की प्रगटच नाही आहेत, त्यामुळे कोणी प्रतिकूळ व्हायचं काम नाही, कोणी उदास राहायचं काम नाही, सगळे अनुकूळ आहेत म्हणे. म्हणून दत्तात्रय महाराजांचं हे एक वैशिष्ट्य आहे की एकविध जन, फक्त अनुकूळच आहेत म्हणे, प्रतिकूळ कोणीच नाही आहे. प्रतिकूळ नाही, श्री प्रभूशी प्रतिकूळ नाही. तसं दत्तात्रय महाराजांना प्रतिकूळ नाही आणि उदासही नाही म्हणे, अनुकूळच आहेत म्हणे. एकविध जन आहे, फक्त अनुकूळच आहेत म्हणे सगळे. दत्तात्रय महाराजांविषयी सगळे अनुकूळच आहेत म्हणे. तर असं दत्तात्रय महाराजांचं हे एक वैशिष्ट्य आहे. कारण ते कसे आहे, तर त्यांना निष्कलंक आहेत, ते निर्गुण आहेत, प्रगट नाहीत, आणि म्हणून त्या दत्तात्रय महाराजांना कुठल्याच प्रकारचा हा कधी कलंकही लागलेला नाही, कधीच ते असे हे झालेले नाही. तर सांगायचं तात्पर्य की हे एक दत्तात्रय महाराजांची विशेषता. सुरेश्वर वंदितम देवम त्रैलोक्यम, त्यांना तिन्ही लोकांमध्ये वंदन करतात. दत्तात्रय महाराजांचं वंदन तिन्ही लोकांमध्ये चालते. त्यांचा संबंध मोठमोठ्या ऋषीमुनींशी आहे. बद्रिकाश्रमला अवतार स्वीकारला. बद्रिकाश्रम जे आहे हे आजही तिकडे हिमालयामध्ये खूप चांगलं ठिकाण आहे म्हणे, थंड हवेचं ठिकाण आहे. बद्रिका असं बोराला म्हणतात.
बद्रिका संस्कृतमध्ये बोराला म्हणतात. तर तिथे मोठमोठे बोर आहेत म्हणे, ऍपल बोर आहे की, मोठमोठे बोर निघाले ऍपल बोर पाहिले तुम्ही याच्यासारखे, सफरचंदासारखे. तर तिथं म्हणे बद्रिका म्हणजे बोराचे जास्तीत जास्त झाड आहेत म्हणे, म्हणून त्याला बद्रिकाश्रम संबोधलेला आहे. तर या बद्रिकाश्रम जे आहे या ठिकाणी श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार त्यांनी स्वीकारला. दत्तात्रय महाराजांचा वडील जे आहेत ते अत्री ऋषी आहेत, अनुसूया माता आहे. तर हे ऋषी कुळात उत्पन्न झाले, अवतार स्वीकारला. तर म्हणे तिथल्या ऋषी मुनींसोबत दत्तात्रय महाराजांची बैठक राहायची म्हणे नेहमी. आणि नेहमी बैठक असताना दत्तात्रय महाराज त्यांच्यासोबत चर्चा करत होते म्हणे. मग एखादा जर कधी प्रश्न नडला तर त्याच्यावर काय निर्णय द्यायचा, कारण उपनिषद जे आहेत हे फार जुने आहेत म्हणे. उपनिषद आणि वेद दोघांना जुनं स्थान देतात, मोठं स्थान देतात. पण उपनिषद जे आहे हे मूळ मानल्या जातात, नंतर वेद आणि नंतर मग आपली भगवद्गीता अलीकडे आलेली द्वापार युगातली. तर म्हणे कोणतेही विद्वान जागतिक पातळीवर जेव्हा चर्चा करतात तेव्हा 3 ग्रंथाला प्रमाण मानतात, उपनिषद, वेद आणि भगवद्गीता. लक्षात ठेवा, तिन्ही ग्रंथाशी कुठेतरी शेंडाबुडूक लावा लागते, नाही तर तुमचा ग्रंथ मान्य नाही होत. म्हणजे कुठेतरी धाकादोरा दाखवा लागते त्याला. म्हणून कोणताही फिलॉसॉफी जो तत्ववेत्ता असते तो कुठेतरी यांच्याशी शोध दाखवते. म्हणजे शंकराचार्याने दुसरं कोणाचा बरं दत्तात्रय महाराजांचा घेतला का, त्याला माहित आहे दत्तात्रय महाराजांची उपनिषदशी कनेक्ट आहे. तर त्या उपनिषदामध्ये दत्तात्रय महाराजांच्या श्रुती आढळतात म्हणे. आजही उपनिषद खूप आहे, 52 प्रमुख आहे, उपत पुष्कळ आहेत अजून भरपूर. तर त्याच्यामध्ये जाबाद उपनिषद नावामध्ये त्याच्यामध्ये दत्तात्रय महाराजांचा उल्लेख येतो. तर दत्तात्रय महाराज जे आहेत यांनी ऋषी मुनींसोबत चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेतून एखादा जर उलगडा होत नसला तर तो दत्तात्रय महाराज उलगडा करतात. आणि म्हणून दत्तात्रय महाराजांच्या श्रुती उपनिषदामध्ये कुठं कुठं सापडतात. पण दत्तात्रय महाराज बी काय करतात, आताच तुम्हाला सांगितलं की जागतिक पातळीचे वाद आहेत आणि त्या वादाची फॉलो करणारे लोक वेगवेगळे आहेत. तर म्हणून स्वामी निर्णय देताना कसा करतात ते सांगितलं ना, बद्रिकाश्रमी मग जाओनी वर्णितसे बहु मत निज श्रवणी ऋषी मुखी पुराण कुमारा सुकुमारा जय अत्री कुमारा सुकुमारा. बद्रिकाश्रमी मग जाओनी वर्णितसे बहु मत निज श्रवणी. म्हणजे स्वामी काय करतात, ते जर 50 ऋषीने प्रश्न केला तर दत्तात्रय महाराज काय करतात, डोकं लढवतात, त्यातल्या 25 जणांचा निर्णय ऐकून घेतात. काय म्हणजे 25 जणांचा 26 जणांचा निर्णय ऐकून घेतात काय आहे तर, आणि 26 जणांचा 27 जणांचा निर्णय जरी एक आला तर स्वामी काय म्हणतात, हेच मत बरोबर आहे. वर्णित असे बहुमत निज श्रवणी, वर्णित असे बहुमत ज्याला आहे ते मान्य करतात, कारण त्यांना माहित आहे जागतिक पातळीच्या वादांमध्ये मी सामील आहे, परमेश्वर त्या वादामध्ये आहे. त्याच्यात जसं अग्नीच्या ठिकाणी दाहकत्व, अग्नीच्या ठिकाणी तेज आहे म्हणून तिचा पॉवर आहे. तिला जर कधी तिच्यात पॉवर नसला तर कोणा हातात पकडली असती अग्नी तुम्ही हे करून अग्नीमध्ये स्वतःला जाळून दाखवलं असतं, हे करून दाखवलं असतं. पण अग्नीमध्ये तेज आहे, तशी ती पॉवर आहे म्हणे त्याच्यात, ती मी आहे. तसं म्हणे विद्वानांच्या वादामधला वाद मी आहे. देव दत्तात्रय महाराजांनी काय केलं, बहुमताने निर्णय देतात म्हणे दत्तात्रय महाराज. आणि म्हणून दत्तात्रय महाराजांच्या श्रुती म्हणजे स्वामींच्या मुखातून जे निघते, जे सूत्र किंवा जे श्लोक किंवा जे साहित्य निघते त्या साहित्याला श्रुती म्हणतात. स्वामींच्या त्या श्रुती, स्वामींनी जे सूत्रपाठ सांगितला, सूत्रपाठातल्या प्रत्येक जो हे आहे सूत्र आहे त्याला श्रुती म्हणावं. मग नागदेवाचार्यांनी काही गोष्टी सांगितल्या तर त्याला स्मृती म्हणावं. स्मृती म्हणजे आठवण, स्मृतीस्थळच आहे आपलं. गोसाव्यांच्या श्रुती, भट्टोबासांच्या स्मृती, कवीश्वरबासांचा वृद्धाचार, परशुरामबासांची रूढी आणि गुजरशी व्यासांची मार्गरूढी. आणि तया आरुता वर्तमान म्हणजे 5च प्रमाण आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रात मानल्या जातात. 5च प्रमाण, एक तर स्वामींच्या मुखातलं, नागदेवाचार्यांच्या मुखातलं, भास्कर भट्ट बोरीकर म्हणजे कवीश्वरबासांच्या मुखातलं वृद्धाचार, आणि
परशुराम व्यासांची रूढी आणि गुजर्शी व्यासांची मार्गरूढी. मार्गरूढीनंतर त्याला प्रमाण मानल्या जात नाही. मग त्याला अलीकडच्या आचारांचा वर्तमान संबोधला जातो, पण त्याला प्रमाण म्हणून धरला जात नाही. मात्र गुजर्शी व्यासांपासून जी मार्गरूढी आलेली आहे तिला मात्र आजही मान आहे. मार्गरूढी म्हणून टीकेमध्ये सुद्धा हा अर्थ रूढी म्हणजे मार्गरूढीचा आहे, परंपरेनं आलेला आहे, परशुराम व्यासांचा आहे. ही मार्गरूढी असा पक्षकार, शेवटी पक्षकाराचं पुढे नाव येते की हे मार्गरूढी म्हणजे हा मार्गरूढीनं अर्थ सांगितलेला आहे, त्यामुळे याला आम्ही डावलू शकतो. मार्गरूढीचं महत्व वाढते. तसे 5 प्रमाण. तसे या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये 3 वाद आहेत, भेदवाद, अभेदवाद, कर्म. याचे प्रमाण मानले जातात. याच्याशी जुळणूक करावं लागतात. म्हणून कोणताही फिलॉसॉफी तज्ञ काय करतो, त्यासाठी जोडतो म्हणे काहीतरी. आता महर्षी व्यासाने भगवद्गीता सांगितली, गणपतीने लिहिली. हा इतिहास माहिती आहे का तुम्हाला? गणपतीने लिहिलेली आहे म्हणे गीता. कारण गणपती हे लिपिक आहेत, रायटर आहेत हे देवलोकांचे. आणि महर्षी व्यासांना जेव्हा भागवत ग्रंथ करायचा होता, तर महर्षी व्यासांनी सांगितलं की बा माझा ग्रंथ करण्यासाठी मला तशाच प्रकारचा स्टेनो पाहिजे, म्हणजे खास लिहिणारा. तर मग मृत्यूलोकात कोणी पात्र नव्हतं म्हणे लिहिण्यासाठी. महर्षी व्यासांच्या भागवताला लिहायसाठी कोणी, म्हणून ते स्वर्गात गेले म्हणता. स्वर्गाची यात्रा केली आणि इंद्राला सांगितले की मला खूप मोठा ग्रंथच करायचा आहे म्हणे, भागवत महान ग्रंथ, ज्याच्यात कृष्ण महाराजांचे चरित्र राहतील म्हणे. त्या ग्रंथाचा मला लिपिक नाही, म्हणून मला तुमचा लिपिक पाहिजे म्हणे. तर गणपती महाराजाला खूप राग आला म्हणे, म्हणजे मी ऊंचे लोक ऊंची पसंत, म्हणजे मी स्वर्गातला रायटर आणि मृत्यू लोकाचे कागदार लिहायला जाऊ, हट, जाणार नाही म्हणे. देवगुरु बृहस्पतीने सांगितलं की हे बघा गणपती महाराज, असं करू नका. कारण महर्षी व्यास साधारण विभूती नाही आहेत, ते कृष्ण महाराजांचे चरित्र लिहिणार आहे. तुम्ही गेले पाहिजे, आपल्याला सहाय्यता करावी लागेल त्यांना, आपल्याला जावंच लागेल. मग गणपती महाराजाला राग आला. मग गणपती महाराज पुढे आले आणि महर्षी व्यासाला काय म्हणतात माहिती आहे? हे बघ म्हणे, मी एवढा उच्च लिपिक तुझ्या मृत्यूलोकात येऊन राहिलो म्हणे, हेच माझ्यासाठी अपमानजन्य आहे, पण तरी तू चांगलं कार्य करतो म्हणून येऊन राहिलो. पण मी लिहिताना मी तो ग्रंथ लिहिल, आणि लिहित असताना म्हणे जर कधी तू मधात थांबला म्हणे त्या महर्षी ऋषीला म्हणे, महर्षी व्यासाला, तर म्हणे मी ते ग्रंथ ते शाईन ते कलम त्या थोबाळावर फेकून देईन आणि चालला जाईल म्हणे वापिस. आता महर्षी व्यास घाबरले, एवढा काय मला मदत तर थांबाच लागेल, काही विचार करून तर बोलायला लागेल की नाही, काही बोल काय भाजीपाला आहे का तो. मग ते म्हणे हे बघा गणपती महाराज, तुम्ही बी चांगलं लक्षात घ्या म्हणे, मी जे सांगेन ते पहिले तुम्ही समजून घ्यायचं, मी प्रश्न विचारीन बरं. मी जे सांगेन ते तुम्ही समजून घ्यायचं, मी त्यात प्रश्न विचारीन. तुम्हाला जर सांगता आलं नाही म्हणे तर पहा बरं, मी बी तुमचं लिखाण स्वीकारणार नाही म्हणे, ते काय आहे तर. मग तो म्हणे ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. माझा गणपती महाराज फक्त लिहितात जोऱ्यात. मग हे काय करायचे, उलटे सुलटे श्लोक सांगून द्यायचे. मग ते गणपती महाराजाला सोयीचं करता करताच टाइम लागेल, तोपर्यंत महर्षी व्यास दुसरा श्लोक आठवत होते. असं झाली म्हणतात. असं काही भागवत तयार झालं. आणि गीता काही वेगळी नाही आहे, ते भागवतातून निघालेली आहे, तिचं पिल्लू आहे ते त्याच्यातून निघालेलं आहे. लोक म्हणतात गीता स्वतंत्र नाही आहे, ती भागवतातलाच भाग आहे. म्हणजे महर्षी व्यासांनी जे भागवत त्याच्यातच गीता सुद्धा आलेली आहे. म्हणून तिला त्या याच्यातून आणलेलं आहे वेगळं. फक्त जसं सूत्रपाठ काय आहे, लीळाचरित्राचं पिल्लू आहे की नाही. लीळाचरित्रातून सूत्रपाठ काय वेगळा आहे काय? नाही, लीळाचरित्रातून आला. तसं ती भागवतानं गीता आलेली आहे. आणि म्हणून त्या गीतेचं व्यासाने सांगितली आणि गणपती महाराजांनी समजून लिहिलेली आहे म्हणे, म्हणून तिचं महत्व विशेष वाढलं. तर याही ग्रंथाला विशेष मान्यता आहे म्हणतात. त्याला म्हणतात 5वा वेद म्हणतात काही अन्य लोक त्याला. गीतेला 5वा, 4 वेद तर आहेत ना, ऋग्वेद, यजुर्वेद सकाळी सांगितलं, सामवेद, अथर्ववेद, तर त्याला 5वा वेद म्हणतात गीतेला. तर गीता खूप मोठी आहे, म्हणजे तिचा खूप मान आहे. म्हणून गीतेच्या तत्वज्ञानासोबत जोडा लागते. मग महर्षी व्यासांनी जेव्हा भगवद्गीता सांगितली आणि गणपती महाराजांनी लिहिली, तर ते लिहित असताना त्यांनी पाहिलं की माझ्या ग्रंथाला जागतिक मान मिळावा, मला माझ्या ग्रंथाला जागतिक मान मिळाला पाहिजे, म्हणून मला काहीतरी विशेष करावं लागेल. म्हणून त्याने काय केलं माहिती आहे काय, ती भगवद्गीता तयार करताना त्याने वेदाशी आणि उपनिषदाशी जुळणं केली. म्हणजे याचा स्रोत तिकडे आणला. वेद त्याला माहित आहे दत्तात्रय महाराज आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे उपनिषदाला कोणी धिक्कारणार नाही, कोणी डावलणार नाही. आणि वेद तर संस्कृती आहे आपली. म्हणून बघा वेदेश सर्व आम्ही वेदो आलेला आहे, वेदांचं वर्णन आहे त्याच्यामध्ये. वेदानाम सामवेदोस बघा वेदावर येते. आणि अध्याय तर प्रत्येकाला चिटकून दिलं, इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषस्तु ब्रह्मविद्यायाम. म्हणजे मी काही वेगळं सांगून नाही राहिलो, ही ब्रह्मविद्या दत्तात्रय महाराजांनी उपनिषद सांगितलेली आहे. म्हणून इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषस्तु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे.
त्या उपनिषदामध्ये जे काही गीता सांगितलेली आहे, जे काही ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे दत्तात्रय महाराजांना, तेच ज्ञान इथं अर्जुनाला कृष्ण महाराज सांगून राहिले आणि म्हणून मी हे मांडून राहिलो, असं त्याने प्रत्येक अध्यायाला शेवटी अभिप्राय दिलेला आहे. पहा प्रत्येक श्लोकाचा. इति श्रीमद भगवद्गीता उपनिषस्तु ब्रह्मविद्यायाम. ते उपनिषद म्हणजे दत्तात्रय महाराजांची निर्मिती आहे. म्हणजे त्याने दत्तात्रय महाराजाला कनेक्ट केलं बघा. करावंच लागते, त्याशिवाय मान्यता नाही भेटत. म्हणून दत्तात्रय महाराजांच्या उपनिषदाला कनेक्ट केलं त्याने. आणि उपनिषदाचा सार भगवद्गीता. त्याने एक श्लोक केला. त्याने महर्षी व्यासांनी 7 श्लोकामध्ये गीतेचं महत्व वाखाणलं ना, तर त्याच्यामध्ये त्याने एक श्लोक केलेला आहे. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. त्याने 7 श्लोकात महात्म्य लिहिले, त्याच्यात हा एक श्लोक आहे. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. म्हणजे सर्व उपनिषद गायीस्थानी घ्या. गाय म्हणजे माय, माय म्हणजे गाय नाही, तर गाय जे आहे गायीसारखी उपनिषद आहेत म्हणे. म्हणजे गाय बघा किती मोठी असते, तिचे 2 कान, तिचे शिंग, तिचं शेपूट, तिचं तोंड, तिचं नाक, तिचं पोट, तिची पाठ, तिचे 4 पाय, एवढी मोठी गाय आहे. तसं उपनिषद एवढं मोठे आहेत म्हणे. पण एवढ्या सगळ्या गायीमध्ये सर्वात महत्वाचा भाग कोणता आहे? तिचं दूध. बरोबर आहे की नाही? एवढी मोठी मशीन आहे ती सगळी, पण त्यातून प्रोडक्शन काय आहे? दूध. दूध सर्वात मोठं आहे. स्वामींनी सुद्धा गोघृत, स्वामींनी सुद्धा दुधाला महत्व दिलेलं आहे. दूध ते पांढरे बळ्यासारखे, बळे ते कैसे, म्हणजे दुधाचं महत्व विशेष आहे. आणि त्या गायीपासून आपल्याला दूध मिळते, सर्वात मोठी गोष्ट आहे. तर महर्षी व्यास म्हणतो सगळे उपनिषद गायीसारखे आहे आणि हिला गोपाल नंदन म्हणजे कृष्ण महाराज या गायीला दोहून राहिले. दूध काढले त्याला दोहणी म्हणतात. ग्रामीण भागात दूध काढायला दोहणी म्हणतात. तर कृष्ण महाराज काय करू राहिले? दोहून राहिले म्हणे. म्हणजे तिच्या स्तनातून दूध काढून राहिले म्हणे. आणि दूध कोण पिऊन राहिलं म्हणे? अर्जुन नावाचा वासरू. पार्थो वत्स म्हणजे वासरू झाला. वत्साहरण ग्रंथ आहे दामोदर पंडिताचा. वत्स म्हणजे वासरू. तर वासरू कोण झाला म्हणे? अर्जुन. कृष्ण महाराज दूध काढून राहिले, त्याला पाजून राहिले म्हणे. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता. सुधीर म्हणजे अमृत. अमृतवृत्ती ध्यान घेऊन राहिला आहे. दुग्धम गीतामृतम महत्. तो महान अशी गीता ऐकून राहिलेला आहे, श्रवण करून राहिलेला आहे, असं या ठिकाणी तो सांगून राहिला आहे महर्षी व्यासन. तो ते उपनिषदामधलं ब्रह्मविद्या सार म्हणजे दुधाच्या रूपाने डायरेक्ट बरोबर. म्हणजे एवढे मोठे 52 उपनिषद आणि उपत आणखी आहेत म्हणे भरपूर. एवढ्या उपनिषदाचा अभ्यास कधी करायचा आणि कधी त्याच्यातून सार काढायचा, तर कृष्ण महाराजांनी आयता सार काढून दिला म्हणे. म्हणजे जसं दुधाची सर्वात महत्वाची काय? मलई. आणि मलईतून मलईचं तुम्ही त्याला हे केल्यानंतर रही लावल्यानंतर तूप, म्हणजे तूप सर्वात महत्वाचं आहे, नाही काय? गोघृत स्वामी साहेब म्हणतात जैसे गोघृत. स्वामीने जर त्याची महत्व केली म्हणजे श्रेष्ठ सांगितलं, तर मग आता बघा गाय महत्वाची नाही, तिचं दूध महत्वाचं आहे. आणि दूधही महत्वाचं नाही, त्यातला खरा अर्थानं तूप महत्वाचा आहे. असा सार म्हणे 18 अध्यायात आणि 700 श्लोकात काढून दिला म्हणे स्वामींनी. म्हणजे कितीतरी आपल्याला शॉर्टमध्ये देऊन टाकली, ती आपल्याला भारी जाते. मग आता आपण काय करावं? उपनिषद कधी अभ्यासावं आपण? वेद कधी अभ्यासावा? उपजन त्यातलं कधी काढावं आपण? आपल्यातलंच काढता येत नाही काही, त्याच्यातलं करून काढावं. म्हणून खूप मोठी पंचायत आहे. म्हणून कृष्ण महाराजांनी सरळ काढून दिलेलं आहे. आणि ते म्हणतात की स्वरूपनिषो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महतो. अमृतरूपी गीता प्राशन करून आलेला आहे. म्हणून तो खूप भाग्यवान आहे, तो खूप अधिकारी आहे, असं ते सांगत आहे म्हणे. एक गुरु म्हणे आपल्या शिष्याला हा श्लोक सांगून राहिले होते की सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन. त्याला अनपढ शिष्य भेटला. समजलं पाहिजे ना, शिष्याला समजलं पाहिजे की नाही. त्याच्या कक्षात काही काही मग समजतच नाही, मग ते त्याच्या डोक्यावरून जाते ते. तर ते एक अनपढ शिष्य भेटले म्हणजे त्यांना. आणि तो अनपढ शिष्य काय ते गुरु सांगून राहिला सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन. तर तो होता ग्रामीण भागातला. आता ग्रामीण भागातला जर कधी शिष्य असला तर ग्रामीण भागाची एक वेगळी भाषा असते. ग्रामीण भागातली ती ते ग्रामीण भागामध्ये ब्राह्मण म्हणतच नाही, ते बामण बॉस म्हणतात. ब्राह्मण म्हणताच येते ते. असा ग्लास नाही म्हणतात पाण्याचा, ते म्हणतात गिल्लास. आटापिटा करून म्हणतात गिल्लास, कारण ती भाषा असते, त्याला येतच नाही. निवृत्तीने म्हणतायत, ते म्हणतात निवर्ती. निवर्ती म्हणतात. प्रवृत्तीने म्हणतात प्रवर्ती, कारण ते उच्चार नाही जमत त्यांना. ग्रामीण भागात हे असं नसते त्याच्यातलं. त्याला शुद्ध
तर एक ग्रामीण भागातला एक शिष्य आला गुरुकडे आणि मग तो म्हणायचा, मग गुरु त्याला शिकायला लागला. तर गुरु म्हणायचं, बेटा आता आपल्याला आपल्या वर्णव्यवस्थेचा अभ्यास करावा लागेल, म्हणून चातुर्वर्ण तुला मी वर्ण सांगतो. म्हणे ब्राह्मण. तो होता ग्रामीण भागातला, तो म्हणे ब्राह्मण. तो म्हणे बेटा असं नाही, असं म्हणे ब्राह्मण. तो म्हणे ब्राह्मण. तब्येत खराब. पण मग गुरु असा पाहिजे, त्याला शिष्याला शिकवता आलं पाहिजे, कसंही असलं तरी सारखं करता आलं पाहिजे, सोयीचं करता आलं पाहिजे. मग तो म्हणे बेटा काही हरकत नाही, तू आता तब्येत खराब करू नको, मी बी करू नको, तू आता आराम कर म्हणे. पण गुरुदेवाला काही झोप येत नव्हती, कारण म्हणे माझा शिष्य त्याला ब्राह्मण म्हणता येऊन नाही राहिलं. मग ते गुरुजी सकाळून फिरायला जायचे. ते फिरायला गेल्यानंतर काय झालं की त्यांना एकच चिंता की माझ्या शिष्याला मी कसं शिकू. म्हणजे गुरुला असं शिकवता आलं पाहिजे बरं, तर तो गुरु. नाही तो मग काय त्याला सांगता येत नाही, कुठून शिस्तीत माघार घेऊन काय उपयोग आहे. तर म्हणे तू काय सांगतो की कसं हे करा म्हणतो गेला. तर मग काय ग्रामीण भागामध्ये काय असते, घोडा जो असते की नाही, त्या घोड्याला टांग्याला लावतात, ते दोन असे ते इकडून हे लावतात, कारण त्याला रस्ता दिसला पाहिजे, बाकी काही दिसलं नाही पाहिजे. तर त्याला ते चण्याचा भुसा वगैरे खाऊ घालतात ना, चण्याच्या डाळीचा चुरा खाऊ घालतात त्याला. तर तो काय करता माहिती आहे का, ते बारीक बारीक चुरा असते, खाली टाकला तर त्यांना सांडवला तर मग वाया जाते. तर मग ते एका थैलीमध्ये भरतात आणि ते थैलीच्या तोंडाला बांधून देतात. ते त्याच्या तोंडाला थैली बांधेल असते. मग तो काय करते माहिती आहे काय, तो असा खाली टेकते, एक घास घेते, मग असा करते, मग ती थैली लटकते त्याच्या तोंडाले आणि मग तो त्यात खाते असं त्याच्या अटकून दिलं असते कान्यामध्ये. तर त्याला म्हणे एक खास नाव आहे म्हणे ग्रामीण भागात, तोबरा. त्याला काय म्हणतात, तोबरा. आणि मग गुरुदेवाला तो तोबरा दिसला आणि गुरुदेव म्हणे, हा माझ्या शिष्याला मी 8 दिवसापासून ब्राह्मण शिकून राहिलो, पण आता जमणार नाही, पण आता माझ्या शिष्याला जरूर जमेल. मग त्याने आपल्या शिष्याला दुसऱ्या दिवशी फिरायला घेऊन आला आणि म्हणे बेटा इथं झाडाखाली बस, बघ म्हणे त्या घोड्याच्या तोंडाला काय लावलेला आहे. तो खेळा का, त्याला म्हणतो तो तोबरा. बस जमलं म्हणे, मग तू आज इथं बसायचं म्हणे. तू काय म्हणायचं म्हणे माहिती आहे काय, असं म्हणे नेहमी म्हणत राहायचं, तोबरा म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण, तोबरा म्हण, असं तो सतत म्हणा राहिला म्हणे. मग गुरुदेव तिकडून फिरून आले आणि गुरुदेव म्हणे का रे काय म्हणून राहिला, म्हणे तोबरा म्हण. तर म्हणे आता याच्यातला म्हण काढून टाक म्हणे, यातला म्हण काढून टाक. मग तो म्हणे तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण. तर मग त्याला आलं म्हणजे ब्राह्मण शिकवायसाठी की ब्राह्मणाचा म्हणून पंचित होऊन जाते कसं शिकावं, हे जमलं पाहिजे म्हणे त्याच्यातलं. मामका पांडवाश्चैव, आणि त्याला जमत येतो ते चैव, मामका पांडवाश्चैव आणि तो ते चैव, पंचईत जोडाक्षर जमत नाही. तर अशा पद्धतीमध्ये गुरुने असं शिकवावं, तो शिष्य असा ट्रेन करावा. मग आता गुरु शिकून राहिले त्याला सर्व उपनिषद गाव दोग्धा गोपाल नंदन. सर्व उपनिषद गाईस्थानी आणि दोग्धा म्हणजे दोहणारा, दूध काढणारा कृष्ण महाराज, असा त्याचा अर्थ आहे. तर हा म्हणे बेटा म्हण, सर्व उपनिषद गाव दोग्धा, दला एक काना एक मात्रा, दो आणि गचा धावर आगा, दोग्धा दोहणारा, दूध काढणारा. तो ग्रामीण पोरगा होता, तो काय म्हणे दो गधा. गुरुदेव दो गधा. तो म्हणे बेटा पुता ऐसे नाही, दोग्धा बोल, दोग्धा बोल, दला एक काना आघात कर म्हणे गचा धावर, दोग्धा. जमतच नाही ते. तो म्हणे गुरुदेव दो गधा. ठीक आहे म्हणे, आता तुझी तब्येत खराब झाली, तू आराम कर पट्टीवर. म्हणे गुरुदेव सगळा श्लोक समजला म्हणे, हेच समजून नाही राहिलं म्हणे, एवढ्यासाठी माझा दिवस गमावता का, मला लवकर अभ्यास करून जायचा आहे मार्गातून. म्हणे हो. म्हणे बेटा तुला अजून त्याचा अर्थ नाही समजणार. नाही म्हणे मला याचा अर्थ सांगाच म्हणे. तुला काय समजलं, तर म्हणे दो गधा, दोन गधे कोण आहेत म्हणे, दो गधा, दोन गधे कोण. तर गुरुदेव म्हणे हा हे तुला समजलं काय, म्हणे हो. बरोबर आहे म्हणे. मग म्हणे पहिला गधा तू. म्हणे गुरुदेव मी गधा. म्हणे हा, तुला किती वेळ सांगून राहिलो, तुला समजून राहिलं काय नाही, मग तू गधा आहे काय, गधा नाही तर काय आहेस तू. म्हणे हो गुरुदेव खरंच आहे तुमचं म्हणणं, म्हणे मी खरंच गधा आहे म्हणे. मग दुसरा गधा कोण, म्हणे मी. तुम्ही गुरुदेव तुम्ही गधे, म्हणे हा. तुम्ही गधे कोण म्हणे. मग म्हणे तुला येऊन नाही राहिलं, मी सांगूनच राहिलो, मी गधा नाही तर असं म्हणे ते दोग्धा गोपाल नंदन, अशी ती
त्या श्लोकामध्ये आहे, सर्वोपनिषद दुग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. तर म्हणे उपनिषदामध्ये ब्रह्मविद्या आहे, ती ब्रह्मविद्या कृष्ण महाराजांना डायरेक्ट काढली दुधाच्या रूपाने, तुपाच्या रूपाने, आणि डायरेक्ट अर्जुनाला पाजली. म्हणजे अर्जुनाला एवढा अभ्यास करायचा कामच नाही उपनिषदाचा. अर्थात त्यानं केलेला होता, कारण अर्जुन देव सगळं सामग्रीवंत होता ना. वेद, शास्त्र, आगम, पुराण, ज्योतिष, कला, वैद्यक सर्व येत होतं म्हणे त्याला. फक्त एक वांचुनी म्हणजे ब्रह्मविद्या सोडून. तर त्याला आयती ब्रह्मविद्या दिली म्हणे कृष्ण महाराजांनी. आणि म्हणे अर्जुन देव सकळ ब्रह्मांडीची चर्चा करती. नागदेवचार्याला एकाच ब्रह्मांडाची चर्चा करताना स्वामी थांबवलं की स्टॉप. नागदेवचार्य विचारले एक दिवस, म्हणजे जीजी पलीकडच्या ब्रह्मांडात कशी काय व्यवस्था आहे? स्वामी तू याची ब्रह्मांडीचा पुसू विसरला, मग अनेक ब्रह्मांडीचं काय पुसशी? तुला याच ब्रह्मांडातलं सगळं माहित आहे काय? तो म्हणजे तसं नाही, जिज्ञासा केली. स्वामी तू जिज्ञासा बरोबर आहे, पण तुला एवढंच तर धर पहिले हे, मग पाहून तिकडे. तर स्वामीने एकच सूत्र सांगितलं म्हणे, अनंत ब्रह्मांडे तेथीची सेवावस्था ते आणसारखी आणिकीची. ए ब्रह्मांडी हा प्रपंच आणिकी आणिकू ऐशी अनंत ब्रह्मांडे तेथीची व्यवस्था ते आणसारखी आणिकीची. म्हणजे या ब्रह्मांडात हा भैरवाचा प्रपंच, त्या ब्रह्मांडात त्या भैरवाचा प्रपंच, अशी अनंत ब्रह्मांड आहे, परंतु प्रत्येक ब्रह्मांडाची व्यवस्था थोडी वेगळी वेगळी आहे. तेथीची व्यवस्था ते आणसारखी आणिकीची. म्हणजे असेच तिकडे असेच माणसं असतील सगळे असं नाही, थोडे माणसं वेगळे असतील. माणसाला थोडं वेगळं रूप दिलं असेल त्याच्यातलं. म्हणजे समजा तुमचे डोळे वर आहेत, तर त्यांचे डोळे खाली ठेवले असतील पायाले, कारण पडतात, झळतात, किडे मारतात, मुंगे मारतात. खाली जर डोळे असते तर एवढी हिंसा झाली असती का? विचार करा बरं, समजा खाली डोळे दिले असते पाय, तर किती रस्ता क्लीन दिसला असता. पायात काही टुसलं नसतं, काही नसतं, मुंग्या मेल्या नसत्या, अटनाला जाताना त्रास झाला नसता. आता मुंग्या पाहा लागतात तुम्हाला अशा खाली, अशा ठीक आहे. अटनाला जाताना दिवस उजळल्यावर जावं लागते अटनाला, तर खाली पाहा लागते तुम्हाला. असं काही बदल. आणि तुम्ही म्हणता हे असं कसं काय बाबा, तर काही सांगू राहील, तसं नाही. फक्त आपण तसं समजतो, आपण हे पाहतो म्हणून. नाहीतर काय व्यवस्था नाही का इथं? याच ब्रह्मांडात पहा बरं किती व्यवस्था आहे. तुमचे नाकं धारदार आहे म्हणे, आणि त्या नेपाळीयांचे नाका कसे आहेत पहा बरं, चपटे. सगळीच्या इस्त्री फिरवली का त्याच्या नाका? सगळीचे एकदम असे चपटेच नाका आहे सगळे. मग सांगा बरं, इथल्या इथं तर व्यवस्थेत याच्यात बदल आहे की नाही? बदल आहे की नाही इथल्या इथं? स्वामींचे डोळे माधायचा पाहू राहिले जीजी, आणि म्हणे जीजी गोसाव्याचे डोळे बरवे. समजतात हो बाई, गुजरात हे नेत्राचे दीप. समजतात बाई, गुजरात आमचा जन्म म्हणजे आमचा हरिपाळा देव कुठचं होतं? गुजरातचं होतं. गुजरात हे नेत्राचं दीप आहे. दीप म्हणजे बेट. बेट एक जागा विशिष्ट, की तिथं जन्माला येणारे तसेच राहतील, म्हणून गुजरातच्या लोकांचे डोळे विशेषच राहतील, लक्षात ठेवा. असं एका एका प्रदेशाचं विशेष असते काहीतरी. तर म्हणे गुजरातच्या लोकांच्या डोळ्यांचं विशेष आहे. समजतात बाई, गुजरात म्हणजे डोळ्यांचे दीप, आणि आम्ही गुजरातचा, आमचा पिंड गुजरातचा आहे, म्हणून आमचे डोळे चांगलेच राहणार, असं स्वामीने माहिती दिली. म्हणजे प्रदेश विशेष. पठाणकोट जर तुम्ही नाव ऐकलं असेल, पठाणकोट, पठाणकोटच्या भूमीमध्ये असा उपजत खेळ गुण आहे म्हणे, की तिथल्या लोकांच्या उंच्या खूप असतात म्हणे, 6, 6.5, 7-7 फुटाचे आहेत म्हणे. त्या भूमीमधला गुण आहे तो तसा. म्हणून पठाणकोट जास्तीत जास्त BSFला भरती तिथून उचलतात म्हणे, कारण उंच. भारताचे तरुण ते मिलिटरीमध्ये जास्तीत जास्त तिथून भरत्या करतात, कारण उंच आहेत म्हणे. वाघा बॉर्डरवर पहा कशा आहेत, ते वाघा बॉर्डरवर पहा किती उंच उंच आहेत, ताडचे ताळ आहेत म्हणे, कारण तिथलं मूळ त्या भूमीमधला हे असते गुण. ते काश्मीरचे सगळे गोरेच आहे, साऊथचे सगळे काळेच आहेत, भूमीतला गुण आहे हा. मग इथं जर कधी बदल आहे, तर त्या ब्रह्मांडात कोण नाही राहणार दुसऱ्या? इथल्या इथं जर बदल होते, तर इथल्या इथं बदल आहे, रंगामध्ये बदल आहे. आपण मधात आहोत, आपण काही दक्षिणेकडे नाही आहे आणि इकडे नाही आहे, म्हणून आपण मधात आहे, म्हणून आपण सावळे आहोत. साऊथकडे गेले की सगळे ते काळे, आणि काश्मीरकडे गेले की गोरे. हे काय म्हणजे प्रदेशाचे विशेष आहेत, लक्षात घ्या. ज्या त्या प्रदेशामध्ये असा हे आहे म्हणे, तर त्यानुसार म्हणतात तेथीची व्यवस्था ते आणण्यासारखी काहीतरी बदल असू शकतात, काहीतरी हे असू शकतात त्याच्यामध्ये. असा बदल अशाला काही हरकत नाही म्हणे त्याच्यात, आणि असू शकते. एकाच ब्रह्मांडात दिसते की नाही, शंकरजीला 3 डोळे आहेत म्हणे, माहिती तुम्हाला? त्र्यंबक, त्र्यंबक का म्हणतात बाई, या लागे तू काय असा त्र्यंबकू घेऊन यावा, त्या बोनेबाईला सांगतात स्वामी. तर त्र्यंबक म्हणजे तिसरं अंब म्हणजे नेत्र, त्र्यंबक. इथं बी तिसरा डोळा आहे ना, म्हणजे असे शिशुपाळ तिसरा डोळा होता ना. म्हणजे बदल असू शकतात, म्हणून दुसऱ्या ब्रह्मांडात बी काहीतरी बदल असू शकते, असं स्वामींनी एका सूत्रात माहिती दिली. बाकी जास्त स्वामी सांगत बसले नाही. मात्र अर्जुन देव म्हणे सकळ ब्रह्मांडीची चर्चा करते. म्हणजे अर्जुन देवाचं ज्ञान किती मोठं आहे. स्वामींनी त्याला साररूपी ज्ञान
पाजलेलं आहे. आणि जे ज्ञान दिलं ते ज्ञान उपनिषदामधून आहे. म्हणून उपनिषदाचं महत्व वाढते आणि उपनिषद दत्तात्रय महाराजांच्या संबंधित असल्यामुळे उपनिषदाचं महत्व मोठं आहे, श्रेष्ठ आहे. आणि अशा म्हणे उपनिषदाला, वेदाला प्राधान्य दिले गेलेलं आहे त्या आध्यात्मिक वादामध्ये. त्यापती भगवद्गीता बी आहे, म्हणून भगवद्गीतेलाही सोबत घेतात. भगवद्गीतेवर सर्वात जास्त जर टीका झाली असेल, टीका म्हणजे इथं टीका शब्द दोषजन्य नाही. आता आपण जर म्हटलं हा टीका करते म्हणजे टीका टिप्पण्या करते म्हणजे व्यंग लावते, त्याला वाईट बोलते, पण त्या काळात टीका म्हणजे विस्तार. आपल्या टीकाकारांनी जे ब्रह्मविद्या शास्त्राचे जे पोथ्यामध्ये टीकाकार म्हणतात ना, टीकाकार म्हणजे दोषजन्य नाही, त्यांनी शास्त्राला विस्तरित केले. चांगला शब्द आहे. कधी कधी काय होते की शब्दाचे अर्थ नंतरच्या काळात बदलतात, नंतरच्या काळात बदलतात, मूळ अर्थ जे वेगळेच आहेत. जसं म्हणे संस्कृतमध्ये विचित्र शब्दाचा अर्थ खूप चांगला आहे. संस्कृतमध्ये विचित्र म्हणजे विविध कला, विविध गुणाने युक्त मनुष्य म्हणून विचित्र मनुष्य. आणि आता जर म्हटलं की बरं काय हा मनुष्य विचित्र आहे बरं, हा म्हणजे शब्द बदलला, त्याचा काळ बदलला, आता अर्थ बदलते म्हणे, असं आहे. एका चांगल्या आपल्या धार्मिक बाईची सून आली, ती खूप शिकलेली होती आणि ते दुसरीकडची होती थोडीशी, तिला काही मराठी समजत होतं. म्हटलं तुमची सून किती खूप मस्त स्वयंपाक करते, सुगरणच आहे म्हटलं. तिला इतका राग आला, ते म्हणे बाबा सुगरण म्हणतात म्हणे. तिला माहितच नाही, ते म्हणे बाबाचं काही तर काही नाव ठेवतात म्हणजे, का सुगरण आहे का म्हणे. तिला त्याची छासून सांगितलं सुगरण म्हणजे उत्तम पक्वानं तयार करणारी स्त्री. म्हणजे असं आहे का नाही, ठीक आहे चांगले बाबा म्हणे. पहिले म्हणे बाबा म्हणे सुगरण म्हणतात म्हणे, का पक्षी आहे का म्हणे, असं होऊन जाते कधी. मग माहित अर्थ माहित पाहिजे ना, सुगरण म्हणजे उत्तम पक्वान्न तयार करणारी स्त्री, नाही का. शब्दाचा अर्थ माहिती ठीक नाही, तर पण तुम्ही विचित्र मनुष्य, तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाते. पण संस्कृतमध्ये विचित्र म्हणजे विविध कलाने युक्त मनुष्य असं आहे म्हणे. म्हणजे असे शब्दाचे अर्थ माहीत पाहिजे पद्धत होऊन जाते म्हणे त्याच्यात म्हणे. जसं आता महाशब्द लावले की मोठा होते. तुम्ही जर म्हटलं म्हणे प्रसाद, तुम्ही जर त्याला महाशब्द लावला महाप्रसाद म्हणजे खूपच मोठा, नाही काय होऊन जाते की नाही. राष्ट्र सगळेच आहेत, पण महाराष्ट्र खूपच मोठं होऊन जाते की नाही. म्हणजे महाशब्दानं राजा तर आहे, पण कोणता आहे, महाराज आहे, तो मोठा राजा आहे. तर म्हणजे महाशब्दाने सगळ्या ठिकाणी महंती वाढते. पण तुम्ही जर समजा एखादा झोपला आणि तुम्ही म्हटला की याची महानिद्रा, तर चालत नाही. महानिद्रा म्हणजे गेला. म्हणजे महाशब्दानं अर्थ चांगला होऊन राहिला, पण इथं बिघडून जाते. याला महानिद्रा लागली, कायमचा गेला तो आता, म्हणून तिथं महाशब्द चालत नाही. म्हणजे बघा शब्द कुठं लावा हे बी त्याचं महत्व आहे म्हणे. आता स्वामींचं तुम्ही मूर्तिज्ञान वाचता, मूर्तिज्ञान म्हणजे वर्णन आहे कसं, श्री कर कमल म्हणजे कमळाच्या पात्याची उपमा. स्वामींचे सगळे अवयव श्रेष्ठ असल्यामुळे त्याला कवीने कमळाच्या पात्याची उपमा दिलेली आहे. म्हणजे श्री कर कमळ म्हणजे कमळाच्या पात्याप्रमाणे स्वामींचे सुंदर हात आहे. श्री कर कमळ, श्री चरण कमळ स्वामींचे पाय सुद्धा त्या कमळाप्रमाणे आहे. स्वामींचं मुख सुद्धा श्री मुख कमळ म्हणजे कमळाच्या फुलाप्रमाणे ते मुख आहे म्हणे. नेत्र कमळ असं आहे म्हणे. मग आता बघा नेत्राला कमळ लागलं, श्री नेत्र कमळ, मुख कमळ, श्री चरण कमळ, श्री कर कमळ, पण श्री गाल कमळ नाही चालत. श्री गाल कमळ नाक. म्हणतो निर्वेद स्तोत्र काय म्हणतो, जिजी स्तुती करू म्हणे तरी मानवा मागाची पडिनले पुराणे, ते तर माझे सोच्याचे वर्णने के तुझं पुढा. म्हणजे त्याला बी उपमा देता आली पाहिजे, कुठं कोणती उपमा द्यावी हे बी समजलं पाहिजे. सगळ्या ठिकाणी काही चालत नाही असं लक्षात घ्या. म्हणून कोणत्याच कवीनं श्री गाल कमळ म्हटलं नाही किंवा नाक कमळ म्हटलं नाही, मुख कमळ म्हटलं, चरण कमळ म्हटलं, कर कमळ म्हटलं, म्हणून ते समजलं पाहिजे कुठं काय. असे शब्द आहे. म्हणून शब्दाचंही एक विशिष्ट अस्तित्व असते. अर्थात एखाद्या प्रदेशात त्या शब्दाला जर कधी वेगळं नाव असेल तर आपण त्याचा हस्तक्षेप करू शकत नाही. अर्थात थोडा वाद होते, पण तो वाद काही त्याला प्रमाण दिलं की तो वाद तुटून जाते. पण काही काही शब्दांचे अर्थ वेगळे असतात म्हणे, तिकडे वेगळे अर्थ असतात म्हणे. त्या परभणीकडे गेलो मी एक दिवस, इकडे 75 उपार होता. एक मनुष्य आला, असा उपारायला आला, तर तो घरधनी मनुष्य त्याला काय म्हणते, का तुम्ही आले तुमच्या बायकाने आल्या. मी त्या माणसाकडेच पाहायला लागलो, तो माणूस हा किळकिळा होता एकदम, त्याची तब्येत खराब होती अशी. मग मी म्हटलं का म्हटलं आता यारे अशा किती बायका असतील का. मग मी विचारतच पडलो. तर मग तो गेल्यावर मी त्याला घरदार म्हटलं का म्हटलं, का या माणसाला किती बायका आहे. तो म्हणे एकच आहे. म्हटलं तुम्ही आता त्याला काय म्हटलं की तुमच्या बायका कोण. हो म्हणे बाबा मी त्याला म्हटलं की तुमच्या घरच्या बायका म्हणजे तुमच्या घरच्या बायका कोण नाही आल्या.
म्हटलं तुम्ही त्याला बाय, हा म्हणे आमच्या बायका म्हणतो इकडे बायको आहे की नाही पंचायत घेतलं. म्हणजे मग तिकडे तुमच्या घरच्या बायाने आल्या म्हणजे बा तुमच्या खटल्यातल्या बायाने आल्या, तुमच्या वाड्यातल्या बाया आल्या नाही असं त्याला म्हणायचं आहे. तुमच्या बायकाने आल्या का माहिती. मला वाटलं की याच्या बायक. तर असे शब्दाचे अर्थ ज्या त्या भागा वेगळा असते. मग तो म्हणे नाही आम्ही म्हणालो की जसं तुमच्या एरियातल्या बाया आल्या नाहीत का अजून, असं विचारलं म्हणे मी त्याला. म्हटलं असं आहे का बाबा, बरं आहे बाबा. म्हणजे अशी पंचायत होऊन जाते म्हणे. एकदा पुण्याला गेलो, रात्री पोहोचलो पुण्याला 1 वाजता. एक 75 रुपये होता, जुनी गोष्ट आहे. आणि मग रात्री 1 वाजता कोण म्हणते, शहरात लोक लवकर झोपतच नाही, उन्हाळे दिवस होते. तर आम्ही अशी गाडी उभी केली, मी गेलो. मग त्याच्यातून गाडी मी उतरलो, पाय आकडले होते, पहिले उतरलो खाली. उतर गेल्यावर एक ते वरती टेरेसमध्ये होता एक जण, तिथं पुण्याचा मनुष्य, खास पुणेकर. म्हणलं काय नाही, ए टोपीवाला पाहुणा, ए टोपी गाडी चेपून लावा की, ए टोपीवाला मग गाडी चेप. म्हटलं काय हा काय म्हणून मला काही समजूनच राहिलं. मग त्याचे फास्ट भाषेत म्हणतात, ए टोपीवाला गाडी चेपून लावा की. आपण म्हणतो गाडी दाबून लावा म्हणतो ना तशी. गाडी अशी दाबून लाव, तर तो म्हणे ए टोपीवाला पाहुणा गाडी चेपून लावा की. मग त्याची सकून त्याची गाडी गेली पाहिजे म्हणतो, काय गाडी चेपून लागली नाही का गाडीला ठोक. म्हणजे प्रदेश विशेषातली भाषा विशिष्ट असते. त्याचं म्हणणं आहे गाडी थोडी दाबून लावावं अशी, म्हणजे बा माझी गाडी सकाळून गेली पाहिजे. मग त्याच्यातलं मग तो दुसरा आला बाहेर, तो म्हणे बरोबर हा लावतो म्हणे. तो म्हटलं काय म्हणा गाडी चेपा मी ठोक गाडीला नाही म्हणे. तो म्हणते की गाडी भिंतीला दाबून लावा म्हणते, जसं जेणेकरून माझी गाडी गेली पाहिजे. मॅडम असं आहे. तर आईशी अशी पंचित होऊन जाते, म्हणजे ज्या त्या भागातला काय उच्चारण असते त्या शब्दाचं, तर म्हणून त्याचा अर्थ त्या त्यानुसार लागते. तर त्या काळातले अर्थ थोडे वेगळे. तर टीकाकार हा शब्द आपण जो वापरतो हा चांगल्या अर्थाने त्यावेळेस आहे. आज मात्र टीकाकार म्हणजे दोषजन्य वापरला जाते, किंवा टीका टिप्पण्या करणारा, चेष्टा करणारा, तुमची निंदा करणारा असा अर्थ होते. पण त्यावेळेस हे विशेष शब्द आहे तो टीकाकार. तर सांगायचं तात्पर्य की उपनिषदामध्ये दत्तात्रय महाराजांच्या श्रुती आहेत, आणि त्या उपनिषदाच्या माध्यमाला दत्तात्रय महाराजांनी बहुमताने निर्णय दिलेले आहेत. आणि म्हणून आजही दत्तात्रय महाराज बद्रिकाश्रमला जाऊन तिथं मग म्हणे, त्याच्यात कथा अशी आहे की देवल ऋषीच्या गर्वहरण करण्यासाठी स्वामी इकडे आले सह्याद्री पर्वतावर. मग सह्याद्री पर्वतावर राहायला लागले. तर ते ऋषी मुनींनी कंप्लेंट केली दत्तात्रय महाराजांना, अनुसूया मातेजवळ, की बा दत्तात्रय महाराज तिकडे चालले गेले, आम्हाला याच्यातलं उत्तर कोण सांगेन आता आम्हाला, यातलं या उपनिषदातलं भानगडी जे आहेत हे याचे गुड जे आहे ते आम्हाला कोण सांगेल. तर मग तुम्ही दत्तात्रय महाराजांना विनंती करा. तेव्हा सगळे ऋषी गेले. दत्तात्रय महाराज म्हणतात की आम्हाला वेळ देत जा. तर दत्तात्रय महाराज बद्रिकाश्रमची आंघोळ झाल्यानंतर 1 प्रहर म्हणजे 3 तास ऋषी मुनींसोबत आजही ब्रह्मविद्येवर चर्चा करतात म्हणे. तिथं काशीचं स्नान त्यांचं उरकलं. बद्रिकाश्रमी मग जावोनी वर्णित असे बहुमत निर्शिवनी ऋषीमुखी पुराण कुमारा सुकुमारा. तर अशा पद्धतीत दत्तात्रय महाराज आजही त्या ऋषी मुलांसोबत दत्त ब्रह्मविद्येवर चर्चा करतात, त्यांना बहुमताने निर्णय देतात. आणि म्हणून दत्तात्रय महाराजांचं हे एक वैशिष्ट्य आहे की त्यांनीही ब्रह्मविद्या सांगितलेली ती आजही उपनिषदामध्ये आपल्याला मिळते. मात्र आपल्याला ते काढायला वेळ नाही, तर कृष्ण महाराजांनी गीतेच्या रूपाने ते आपल्याला आयती दिलेली आहे. हे दत्तात्रय महाराजांचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य. ठीक आहे, आपली वेळ पूर्ण झाली. उद्या सत्र पुढलेला पाहू. श्री दत्तात्रय महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.